चंद्राचे चटके सहन करीत, तारकांच्या उल्का अंगावर झेलीत, पहाट होईल या आशेवर जिद्दीनं पूर्वेकडे चालायचं असतं. सगळ्या स्वप्नांचा चक्काचूर झाल्यावर रडायचं आहे. खरं म्हणजे लावणी ही अत्यंत श्रेष्ठ असा कला प्रकार. तर मराठी भाषेमध्ये करिअर करण्याच्या अनेक संधी उपलब्ध आहेत आणि मला सांगण्यास अभिमान वाटतो की बऱ्याच विद्यार्थिनी मुली आमच्या महाविद्यालयामुळे पदवीचं शिक्षण घेऊ शकल्या, आपला करिअर घडवू शकल्या. म्हणजे अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर आत्मविश्वास, सन्मान आणि आर्थिक अनुदान या सगळ्या गोष्टी मिळत असतात. आणि ओवी रचना ही मराठी भाषेची खास वैशिष्ट्य आहे. आता नारायण सुर्वे यांचं जीवन चरित्र जर पाहिलं तर डोळ्यातून पाणी येईल अशा प्रकारे गंगा डोक्यामध्ये नाही पण बोटामध्ये ज्ञान आलेलं आहे. नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं द डॉक्टरल डायलॉग्सच्या या विशेष भागामध्ये. आजच्या या भागात आपण मराठी भाषेतील करिअर्स याबद्दल समजून घेणार आहोत. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर काहीच दिवसात येऊ घातलेला मराठी भाषा गौरव दिन हा आपण साजरा करणार आहोत. या पार्श्वभूमीवर मराठी भाषेचा इतिहास आणि त्यातली आव्हानं, त्यातले करिअर्स, त्यातला गोडवा या सगळ्या गोष्टींसाठी, या गोष्टींचं मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत प्राध्यापक रत्नाळीकर. प्राध्यापक रत्नाळीकरांचं मराठीतलं योगदान हे खूप मोठं आहे. विशेषतः ग्रामीण भागात मराठी रुजवणं, त्यातलं साहित्य रुजवणं यासाठी त्यांनी खूप काम केलेलं आहे. युवा साहित्य मंडळ धर्माबाद याचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत. त्यांचे 2 काव्यसंग्रह प्रकाशित झालेले आहेत. एक नाटक रंगभूमीवर आलेलं आहे आणि एक कथासंग्रह येऊ घातलेला आहे, ज्याची आपण सगळेच वाट पाहत आहोत. सो आपण स्वागत करूयात प्राध्यापक रत्नाळीकर यांचं. ते आपल्याला मार्गदर्शन करतील या सगळ्या विषयामध्ये. नमस्कार रत्नाळीकर सर, स्वागत आहे तुमचं द डॉक्टरल डायलॉग्स मध्ये. नमस्कार सर, द डॉक्टरल डायलॉग्स हा एक ऑनलाईन उपक्रम आहे ज्यामध्ये आपण वेगवेगळे करिअर्स, वेगवेगळ्या क्षेत्रातले करिअर्स लोकांपर्यंत घेऊन येत असतो. आणि मराठी भाषा किंवा मराठी संस्कृती हा आपल्या सगळ्यांसाठीच एक जिव्हाळ्याचा विषय आहे. आणि आपलं त्यातलं प्रभुत्व आणि आपलं काम पाहता आम्हाला खूप आनंद आहे की आपण जॉईन केलं. सो आम्हाला थोडंसं या गोष्टीपासून मला सुरुवात करायला आवडेल की तुम्ही मराठी भाषेत करिअर करण्याचं का ठरवलं? म्हणजे तुम्हाला असं का वाटलं की मराठी भाषेत आपण करिअर करावं? सर्वप्रथम मी आपल्या YouTube चॅनलचा आभारी आहे की मला मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्तानं आपण बोलण्याची संधी, माय मराठी भाषिकासमोर आपलं मत व्यक्त करण्याची संधी उपलब्ध करून दिली. त्याबद्दल आपले आभार. त्याचबरोबर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर येणारा हा पहिलाच आपला मराठी गौरव दिन आहे. त्याबद्दल सर्व मराठी भाषिकांचे मी अभिनंदन करतो. आणि खरोखरच ही आनंदाची बाब आहे की आपल्या मायबोली मराठीला केंद्र शासनाने अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे. आता मी आपल्या प्रश्नाकडे वळतो. मुळात मी सुरुवातीला डाक विभागामध्ये कार्यरत होतो, परंतु साहित्याची आवड असल्या कारणानं आणि कुठंतरी शिक्षकी पेशा, कारण माझे वडील शिक्षक होते, त्यामुळं त्या शिक्षकी पेशाबद्दल एक आदर लहानपणापासूनच वाटायचा. आणि मुळात काहीतरी शिकण्याची आणि दुसऱ्यांना सांगण्याची उपजतच आवड होती. आणि या आवडीतून मी डाक विभागात कार्यरत असताना बहिस्थ विद्यार्थी म्हणून MA झालो. आणि MA झाल्यावर शंकरनगर सारख्या एका ग्रामीण महाविद्यालयामध्ये मला कार्य करण्याची संधी तिथल्या संस्था चालकांनी, म्हणजे माननीय भास्कररावजी पाटील खतगावकर, माजी खासदार, यांच्या संस्थेत मी कार्यरत राहिलो. आणि तिथे
ग्रामीण भागातलं महाविद्यालय असल्या कारणानं विद्यार्थी जमवणे, त्यांना शिक्षणासाठी प्रवृत्त करणे आणि खास करून ग्रामीण भागामध्ये जवळ नांदेड असल्यामुळं तिथं ग्रामीण भागातले पालक आपल्या मुलीला नांदेड सारख्या किंवा दूर ठिकाणी ठेवू इच्छित नव्हते. एक तर आर्थिक अडचण आणि दुसरी मुलगी. परंतु आमचं महाविद्यालय शंकरनगर सारख्या ग्रामीण भागात आल्यामुळं तिथला जो मुलीचा पालक वर्ग आहे, आपल्या मुलीला उच्च शिक्षणासाठी आमचं महाविद्यालय त्यांना उपलब्ध झालं आणि मला सांगण्यास अभिमान वाटतो की बऱ्याच विद्यार्थिनी मुली आमच्या महाविद्यालयामुळं पदवीचं शिक्षण घेऊ शकल्या, आपला करिअर घडवू शकल्या. हे आमच्या महाविद्यालयाचं योगदान आहे. आणि मला विशेष करून ग्रामीण भागामध्ये ही संधी उपलब्ध झाल्या कारणानं एक आत्मिक समाधानही वाटलं की मी काहीतरी ग्रामीण भागासाठी, इथल्या विद्यार्थ्यासाठी काहीतरी करू शकलो. आणि मुळातच कसं आहे, पोटासाठी व्यवसाय करावाच लागतो, कोणती तरी नोकरी करावीच लागते. परंतु ज्याची आवड आहे अशा क्षेत्रामध्ये जर आपल्याला नोकरी मिळाली, कार्य करण्याची संधी मिळाली तर डबल धमाका असतो. आणि तो धमाका माझ्या बाबतीत मला प्राप्त झालेला आहे. आणि त्याचबरोबर मराठी साहित्याची आवड असल्यामुळं आणि मराठीचा प्राध्यापक झाल्यामुळं साहजिकच एक अभ्यासक्रमीय भाग म्हणून देखील आणि एक आवड म्हणून देखील मराठी वाङ्मयाची म्हणजे वाचन मी करू शकलो. अजून एक सांगायला मला अभिमान वाटतो की आमचं ग्रामीण महाविद्यालय जरी असेल तरी मी मराठी विभाग प्रमुख असल्यामुळे संस्था चालकांना मला एक पूर्ण मोकळीक दिली होती की ग्रंथालयामध्ये जे जे मराठी पुस्तकं ग्रंथ विकत घ्यायचे होते ते पूर्ण ती जबाबदारी माझ्यावर सोपवलेली होती. म्हणून मराठी भाषेतले मानदंड ठरणारे अशी अनेक ग्रंथ आमच्या या लायब्ररीत उपलब्ध आहेत. आणि अशी ही मराठी वाङ्मयाच्या दृष्टिकोनातून समृद्ध अशी म्हणजे लायब्ररी, ग्रंथालय मी तिथं निर्माण करू शकलो. नाही, खरंच सर, तुमचं हे कार्य आणि विशेषतः ग्रामीण भागाची पार्श्वभूमी पाहता हे खूप मोठं आहे असं म्हणता येईल. पण सर, आम्ही विज्ञानाची आणि इंजिनिअरिंगची माणसं आहोत. आम्हाला थोडंसं कला, भाषा, संस्कृती यातलं ज्ञान थोडंसं कमी पडतं. म्हणजे आपण स्वतः डाक विभागात होतात. डाक विभाग कंटाळवाणा काय असू शकतं याचा एक नमुना म्हणून आपण सगळेजण पाहतो. त्या पार्श्वभूमीतून तुम्ही अगदी काय म्हणतात वाङ्मयाच्या किंवा साहित्याच्या क्षेत्रात पडलात आणि तिथे एवढं मोठं तुम्ही काम केलं. तर हे ट्रान्झिशन कसं झालं हे मला जाणून घ्यायला आवडेल. आणि विशेष म्हणजे याच्या पुढचा प्रश्न माझा असा आहे की कारण आम्हाला या गोष्टीची माहिती नाहीये, तर मराठी भाषा किंवा संस्कृती यामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारची वेगवेगळी करिअर्स असू शकतात, याची थोडीशी आम्हाला तुम्ही तोंडओळख करून दिलीत तर खूप चांगलं होईल. वा, छान प्रश्न विचारलात. कारण आजच्या या स्पर्धेच्या युगामध्ये स्पर्धक म्हणून अनेक भाषा आपल्याला आहेत, नक्कीच आहेत. पण भाषा ही एकमेकाची स्पर्धक कधीच असत नाही, एकमेकांना पूरक असते आणि एकमेकांवर तिचा परिणाम होणारा असतो. तर मराठी भाषेमध्ये करिअर करण्याच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्या परीक्षेत मराठी भाषा हा पेपर अनिवार्य असतो. म्हणजे तुम्हाला राज्य सरकारचा एखादा अधिकारी किंवा कर्मचारी जर व्हायचं असेल तर लोकसेवा आयोगाची ही परीक्षा द्यावी लागते आणि त्यासाठी एक अनिवार्य पेपर म्हणून मराठी आहे. म्हणून तुम्हाला कर्मचारी किंवा अधिकारी असं महाराष्ट्रात व्हायचं असेल तर मराठी भाषेचा इतिहास, मराठी भाषेचं ज्ञान, साहित्याचं ज्ञान हे असणं अत्यंत आवश्यक आहे, अनिवार्य आहे. हे एक झालं. दुसरं महत्वाचं म्हणजे आपल्याला माहित आहे की मराठी भाषेमध्ये अनेक वृत्तपत्र आहेत.
अनेक प्रकाशक आहेत, भरपूर मुद्रणालय आहेत. तर या सगळ्यांना प्रूफ रायटर, प्रूफ रिडिंग करणारा माणूस हवा असतो, मुद्रित शोध करणारा. आणि हे माणसं कमी होत चाललेली आहेत. मराठीमधून जर तुम्ही शिक्षण घेतलात तर प्रूफ रायटर म्हणून तुम्हाला करिअर करता येऊ शकतं. कारण हे क्षेत्र देखील आता व्यापक होत चाललेलं आहे. जाहिरातीचा जमाना, बॅनर्स येतात. आता बरेच ठिकाणी तुम्ही बॅनर पाहता की ऱ्हस्व दीर्घाचा काहीच त्यांचा म्हणजे ताळमेळ नसतो. मराठी भाषेमध्ये अनुवादक म्हणूनही काम करण्याची संधी मिळू शकते. कारण जागतिकीकरणाच्या निमित्तानं अनेक इंग्रजी भाषेतील किंवा अन्य भाषेतील पुस्तकं, ग्रंथ याचा मराठीतून अनुवाद करणारे गरजेचे आहेत. आणि त्याचबरोबर मराठी साहित्यातले, मराठीतले जे दर्जेदार पुस्तक आहेत त्याचा इतर भाषेत अनुवाद करणारे देखील हवे आहेत. त्याचबरोबर तुम्हाला याची कल्पना आहे की कोर्टाचे जे निर्णय असतात किंवा शासनाचे जे GR असतात ते इंग्रजी भाषेत असतात. आणि ही भाषा सर्वसामान्य माणसाला समजत नाही. तर त्याचं मराठी अनुवाद करणं हे देखील गरजेचं आहे. कारण मी अनुभवलेलं आहे की कोर्टाच्या बाबतीमध्ये जे जुने रेकॉर्ड आहेत, जे मुळामध्ये उर्दू भाषेमध्ये आपल्या मराठवाड्यामध्ये तरी आहेत, खासरा पाहणी पत्रक वगैरे, तर त्याचा मराठी अनुवाद करणं हे देखील गरजेचं असतं. म्हणून अशा अनुवादकांची संधी देखील आपल्याला उपलब्ध होऊ शकते. मोडी लिपी जी आहे त्या मोडी लिपीचं वाचन करणारे देखील कमी होत चाललेले आहेत. मुळात लिपी जरी मोडी असली तरी ती मराठीच भाषा असते, परंतु त्या मोडीचं वाचन करणे आणि असा थोडा जो सूक्ष्म फरक असतो आजच्या आधुनिक आपण वर्तमान काळात जी मराठी बोलत आहोत आणि त्या काळची, तर तो फरक जाणून आजच्या मराठीमध्ये तो अनुवाद करणं देखील गरजेचं झालेलं आहे. म्हणून अनुवादक म्हणून एखाद्या प्रकाशकाला एखादं पुस्तक मराठीत आणायचं असेल तरी तो अनुवादक लागतो. हे जे कोर्ट किंवा GR, शासकीय निर्णय वगैरे त्याचंही मराठी भाषांतर करणाऱ्यांची गरज आहे. अशा प्रकारे अनुवादक म्हणून कार्य करण्याची संधी देखील मराठी भाषेत निर्माण झालेली आहे. त्याचबरोबर अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे आपली मराठी भाषा ही अनेक समृद्ध अशा लोककलेनं समृद्ध झालेली आहे. अनेक लोककला आहेत आणि या पारंपरिक लोककलेला आजच्या वर्तमानात आणण्यासाठी थोडा बदलही करावा लागतो. जसं वगनाट्य आहे, पथनाट्य आहेत. तर या वगनाट्यातून, पथनाट्यातून सामाजिक प्रबोधन करायचं असतं आणि काळानुरूप समाजात बदल होत जातो, काळानुरूप समस्याही बदलत जातात, काळानुरूप वेगवेगळे सामाजिक स्थित्यंतर बदल होत जातात आणि त्याप्रमाणे उपदेश करणे पथनाट्यातून तेही बदलत जातं. म्हणून पथनाट्य लिहिण्यासाठी, हे छोटे छोटे नाटिका लिहिण्यासाठी देखील लेखकाची गरज भासते आहे. शासकीय पातळीवर देखील एखाद्या योजनांचा किंवा एखाद्या धोरणाचा प्रचार करण्यासाठी त्यांना प्रचाराची थीम आणि त्या दृष्टिकोनातून एखादं नाट्य त्यांना तयार करावं लागतं. तर अशासाठी देखील लेखकाची गरज लागते. म्हणून लोककला आजच्या परिभाषेमध्ये आणणे, आजच्या वर्तमानामध्ये ही पारंपरिक लोकभाषेतून कला सादर करणे याच्यासाठी लेखकांची गरज भासते आहे आणि यांना व्यवस्थित असं मानधन देखील आता मिळत चाललेलं आहे. म्हणून लोककला, या लोककलेचे जे लेखक म्हणून देखील तुम्हाला कार्य करण्याची, संवाद लिहिण्याची गरज झालेली आहे. अजून एक महत्वाचा मुद्दा सांगतो की अनेक वाहिन्यावर सिरियल पाहतो आपण, सासू सुनाचे भांडणे, घरातले कलह, या सगळ्यांना, या लेखकांना संवाद लेखकाची गरज असते.
कथा तयार असते, थीम तयार असते, परंतु योग्य असे संवाद त्यात पेरणं गरजेचं असतं. आणि हे जे संवाद आहेत, आता खरं म्हणजे मराठीच्या ज्या अनेक बोलीभाषा आहेत, तशाच या ज्या टीव्हीवरच्या ज्या सिरियल्स आहेत, ते वेगवेगळ्या मराठीतल्या अनेक प्रांतातल्या देखील दाखवण्याचा प्रयत्न करतात. उदाहरणार्थ काही वाहिन्या, काही मालिका या मालवणी बोलणारे पात्र असतात त्याच्यात, काही मध्ये वऱ्हाडी बोलणारे पात्र असतात. तर अशा सगळ्या बोली भाषेचं ज्याला ज्ञान आहे आणि प्रमाण भाषेचंही ज्याला ज्ञान आहे, असा माणूस संवाद लेखन करू शकतो. म्हणून अशा वाहिन्यांना देखील संवाद लेखन करणाऱ्या लेखकाची गरज भासते आहे. आणि हे क्षेत्र आता कमी होणार नाही. वरचेवर टीव्हीचा, दूरदर्शनचा प्रसार वाढतो आहे. वाहिन्या अगणित अशा वाहिन्या झालेल्या आहेत, भरपूर सिरियल झालेले आहेत. त्याच्यामुळे संवाद लेखन करण्याचं हे जे कार्य आहे, हे या कार्याची व्याप्ती देखील वाढत चाललेली आहे. म्हणून संवाद लेखक म्हणून देखील मराठी भाषेमध्ये संधी उपलब्ध आहे. त्याचबरोबर प्रचार गाणी लिहिणारे, गीत रचना करणारे, एखादं जाहिरात आहे, त्या जाहिरातदाराला घोषवाक्य लागतं, एखादं त्या अनुषंगानं काव्यपंक्ती लागतात, बॅनरवर काहीतरी म्हणजे छापण्यासाठी आकर्षक भासतील अशी शब्दरचना त्यांना पाहिजे असते. म्हणून अशी प्रचार गाणी करणं देखील गरजेचं झालेलं आहे. आणि मराठी भाषेमध्ये ही संधी देखील उपलब्ध आहे. घोषवाक्य, काव्यपंक्ती तयार करणे आणि प्रचार गाणी तयार करणे. आता निवडणुकीच्या काळामध्ये तर अनेक पक्ष खास ठराविक गाणी, आपल्या प्रचाराची गाणी तयार करावं त्यांना लागतं आणि अशा गीतकारांची त्यांना गरज लागते. मग असे गीतकार फार उपलब्ध नाहीयेत. असे तात्कालिक, ज्याला शीघ्र कवी म्हणता येतील, असे गीतकार देखील मराठीला आता आवश्यक आहेत. आणि मराठी भाषेचे खास असे विशिष्ट अलंकार, प्रत्येक शब्दाला एक विशिष्ट असा एक सामाजिक आणि सांस्कृतिक अर्थ असतो. तो अर्थ लक्षात घेऊन जाहिरात करणे हे देखील एक कौशल्य आहे. आणि हे कौशल्य मराठी भाषिक म्हणून तुम्ही जर आत्मसात केलात, तर याही क्षेत्रामध्ये तुम्हाला कार्य करण्याची खूप संधी आहे. त्याचबरोबर मगाशी सांगितल्याप्रमाणे मोडी लिपी ही याचं वाचन करणारे कमी होत चाललेले आहेत. आणि या मोडी लिपीचं वाचन, त्याचं संशोधन, आता अनेक वंशावळी असतात, लक्षात घ्या. या वंशावळी देखील संशोधन करून इतिहास संशोधन करावं लागतं, वंशावळ पाहत. तर अशा ठिकाणी देखील मराठी भाषिकाची गरज लागते. हे देखील करिअर करण्याचं एक साधन आहे. म्हणजे इतिहास संशोधक म्हणून तुम्ही जर कार्य करत असताल आपल्या मराठी भाषेमध्ये, तर जे प्राचीन मराठी भाषेमध्ये जे त्या काळातले पत्र व्यवहार होता, त्या काळातल्या ज्या आज्ञापत्र वगैरे जे होते, तर त्याचं वाचन करून आत्ताचा त्याचा अर्थ, म्हणजे आजच्या मराठीमध्ये त्याचा अर्थ सांगणं हे देखील गरजेचं झालेलं आहे. तर त्या दृष्टीनंही तुम्हाला संधी आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सोशल मीडिया, सामाजिक माध्यम एवढं वाढलेले आहेत की तुम्हाला YouTube चालवणं, ब्रॉडकास्ट करणं, या गोष्टी देखील तुम्हाला मराठीतून करता येऊ शकतात. हे देखील क्षेत्र तुम्हाला खुलं आहे. म्हणजे मराठी भाषा जर तुम्ही आत्मसात केली, मराठी भाषेत करिअर करण्यासाठी, म्हणजे हे सगळे तुम्हाला संधी मराठी भाषेनं तुम्हाला प्राप्त करून दिलेली आहे. म्हणून मराठी भाषा ही केवळ महाराष्ट्रातच नाही, तर महाराष्ट्राच्या बाहेर देखील आवश्यक आहे. कारण तुम्ही बाहेर जरी गेलात तरी तिथली संस्कृती, तिथलं सगळं काही जी सामाजिक जडणघडण आहे, त्याचं मराठीत आणून मराठी माध्यमापुढे ते सादर करू शकतात. म्हणजे आपण जर पाहिलं तर तुम्ही हातासरशी असे अनेक क्षेत्र तुम्ही सांगितली ज्यामध्ये मराठी भाषेमध्ये आपण करिअर्स करू शकतो. सो याची व्याप्ती तशी खूप मोठी आहे.
तुम्ही कॉन्टेंट क्रिएशन बद्दल बोललात, युट्यूब मधल्या इतिहासाबद्दल बोललात तुम्ही, लोककला आणि या सगळ्या वाङ्मय साहित्य, लेखक, कवी असे अनेक क्षेत्र आहेत ज्यामध्ये मराठीत करिअर्स करता येऊ शकतात. सो पण अभिजात दर्जा मिळाल्यानंतर यामध्ये काही वाढ होऊ शकते किंवा यामध्ये काही नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात? मुळात अभिजात भाषा म्हणजे काय हे अगोदर पाहणं गरजेचं आहे. तर केंद्र शासनानं अभिजात भाषा म्हणून दर्जा देण्यासाठी काही निकष ठरवलेले आहेत. त्यातला पहिला निकष म्हणजे भाषा प्राचीन असावी आणि दर्जेदार असं श्रेष्ठ साहित्य त्या भाषेत असावं. त्याचबरोबर त्या भाषेचं वय किमान 1.5 ते 2,500 वर्षाचं असावं. ती स्वयंभू असावी आणि प्राचीन भाषा आणि ती संबंधित आजची भाषा यांचा गाभा एक असावा. तर मराठीच्या बाबतीमध्ये रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली समिती निर्माण झालेली होती आणि हे सगळे 4ही निकष सप्रमाण या समितीनं सिद्ध केले. आणि मला सांगायला अभिमान वाटतो की भारताच्या 22 राजमान्य भाषेपैकी मराठी भाषा तर आहेच, परंतु 13 कोटीच्या वर मराठी भाषिक आहेत आणि जागतिक लेवलला पहिल्या 15 मध्ये मराठी भाषेचा समावेश होतो लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून. म्हणजे मराठी भाषा ही किती विस्तृत आणि सगळीकडे पसरलेली आहे. मराठी भाषा ही जागतिक लेवलची देखील आहे या दृष्टीनं. कारण आज मराठी माणूस अमेरिकेत, युरोपमध्ये, जपानमध्ये सगळीकडे पसरलेला आहे आणि आपली मराठी, आपली संस्कृती घेऊन तो तिथं वावरतो आहे. तुम्हाला म्हणजे आज मराठी नाटकं देखील अमेरिकेमध्ये, युरोपमध्ये सादर केले जातात, कवी संमेलन होतात, साहित्य संमेलन तिथं होतात. आणि अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानं फायदा काय? तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे सन्मान मिळतो भाषेला, आत्मविश्वास वाढतो. त्याचबरोबर केंद्र शासन विशेष असं अनुदान देतं. माझ्या माहितीप्रमाणे 500 कोटीचं अनुदान मिळत असतं आणि या अनुदानातून संबंधित भाषेत अनुवादित ग्रंथ प्रकाशित करता येऊ शकतात. जे नवोदित साहित्यिक आहेत त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनाही अनुदान देता येऊ शकतं. अनेक जे दुर्मिळ ग्रंथ होत चाललेले आहेत त्यांचं पुनर्प्रकाशन, मुद्रण देखील करता येऊ शकतं. त्याचबरोबर स्वतंत्र असं मराठी भाषेचं विद्यापीठ देखील तुम्हाला म्हणजे या अनुदानातून तुम्ही निर्माण करू शकता. हे सगळं आणि ज्ञान भाषेच्या पातळीवर येण्यासाठी जे जे काही करावं लागेल ते करण्यासाठी एक आर्थिक अशी शक्ती या अनुदानातून प्राप्त होत असते. म्हणजे अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर आत्मविश्वास, सन्मान आणि आर्थिक अनुदान या सगळ्या गोष्टी मिळत असतात. निश्चितच मराठी भाषेला मिळणारं अनुदान असो किंवा तो राजाश्रय आपण नेहमी दुर्लक्षित करतो, कारण ते अनुदान खूप महत्वाचं असतं. जसं तुम्ही उल्लेख केलात की नवोदित साहित्यिकांना त्यांना प्रोत्साहन देणं असो, जुनं साहित्य लोकांपर्यंत पोहोचवणं असो, राजाश्रय हा नेहमीच महत्वाचा राहिलेला आहे. कारण मी याबद्दल जेव्हा वाचत होतो तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य हा अभिजात दर्जा मिळवून देण्यामध्ये खूप महत्वाचं आहे असं मी कुठेतरी वाचलं. किंवा लीळा चरित्र सारखं साहित्य ज्यामुळे हे आपण एस्टॅब्लिश करू शकलो की मराठी भाषा किती जुनी आहे किंवा तुम्ही ज्याचा उल्लेख केलात त्याचा गाभा, आत्ताच्या आणि पूर्वीच्या भाषेचा गाभा. तर थोडक्यात आम्हाला भाषेचा इतिहास जर तुम्ही समजावून सांगितलात की ज्यामुळे मराठी भाषेचं वैभव आपल्याला आणि आपल्या ऑडियन्सला लक्षात येईल. निश्चितच. खरं म्हणजे अगदी थोडक्यातच सांगावं लागणार आहे, कारण मराठी भाषेचा इतिहास सांगायचं ठरवलं तर फार वेळ लागणार आहे. अगदी संक्षिप्त स्वरूपात अगदी थोडक्यात मला वेळेच्या अभावी हा इतिहास सांगावा लागणार आहे.
आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे खरोखरच राज्य मान्यता राजाश्रय हा छत्रपती शिवाजी महाराजाच्या काळात आपल्या मराठीला मिळालेला होता. मराठी भाषेचा इतिहास सांगायचं झाल्यास मराठी भाषा ही प्राकृत भाषेपासून निर्माण झालेली आहे. मराठी भाषेतला पहिला लिखित वाक्य हे श्रवण बेळगोळ इथं जे गोमटेश्वरांचा पुतळा आहे त्या पुतळ्याखाली श्री चामुंडराजे करविले हे वाक्य मराठी भाषेतलं पहिलं लिखित वाक्य आहे. इसवी सन 983 साली हा पुतळा उभारला गेला होता. मराठी भाषेतला आद्य ग्रंथ म्हणजे कवी मुकुंदराज यांचा विवेक सिंधू. वेदाच्या तत्वज्ञानावर आधारलेला हा ग्रंथ होता. त्याचबरोबर हा ग्रंथ म्हणजे इसवी सन 1178 सालचा आहे. मराठी भाषेतला आद्य ग्रंथ विवेक सिंधू. त्याचबरोबर मराठी भाषा ही प्राचीन किंवा मध्ययुगीन ज्याला म्हणता येईल आणि अर्वाचीन म्हणजे आधुनिक अशा दोन टप्प्यात आपल्याला इतिहास सांगावा लागणार आहे. संत पंत काव्य आणि तंत म्हणजे आधुनिक काव्य असे तीन महत्वाचे टप्पे मराठी वाङ्मयाच्या दृष्टिकोनातून पडलेले आढळतात. वारकरी संप्रदाय आणि महानुभाव संप्रदाय हे महाराष्ट्रातले दोन प्रमुख पंथ होत. एक धार्मिक अधिष्ठान म्हणून किंवा धार्मिक चळवळ म्हणून या दोन संप्रदायाचं कार्य महान आहेच, परंतु मराठी भाषेच्या वाङ्मयाच्या दृष्टिकोनातून देखील महानुभाव संप्रदाय आणि वारकरी संप्रदायाचं फार मोठं योगदान लाभलेलं आहे. हाही विषय फार मोठा आहे, पण थोडक्यात सांगतो की महानुभाव संप्रदायानं जे साहित्य निर्माण केलेलं आहे, लीळा चरित्र तुम्ही उल्लेख केल्याप्रमाणे, दृष्टांत पाठ, सिद्धांत सूत्रपाठ, साती ग्रंथ, हे सगळे जे म्हणजे महानुभाव संप्रदायाचे जे ग्रंथ आहेत हे मराठी भाषेच्या अगदी सुरुवातीच्या कालखंडातले ग्रंथ आहेत. आता खरं म्हणजे असंही म्हणता येत नाही, कारण विवेक सिंधू सारखा असे दर्जेदार ग्रंथ कोणत्याही भाषेच्या प्रारंभ काळात निर्माण होऊ शकत नाहीत. ती भाषा फार पूर्वीपासून समृद्ध असेल तरच हे एकदम काय म्हणजे बाल्यावस्थेमध्ये एवढे ग्रंथ तयार होत नाहीत. पण आपल्याला आज उपलब्ध दृष्टिकोनातून एवढंच वाङ्मय आपल्याला जास्तीत जास्त विवेक सिंधू पर्यंत उपलब्ध वाङ्मय आहे. तर विवेक सिंधू त्याचबरोबर महानुभाव संप्रदायाचं हे ग्रंथ भास्कर भट्ट बोरीकर, माहीम भट हे सगळे महानुभाव संप्रदायाचे अनेक लेखक आहेत की ज्यांनी महानुभाव संप्रदायाचं हे तत्वज्ञान, त्यांची आचार पद्धती, त्यांचे म्हणजे महानुभाव संप्रदायाचं तत्वज्ञान हे सगळं त्याच्यातून सांगितलेलं आहे. खरं म्हणजे दृष्टांत पाठ हा मराठी भाषेतला पहिला कथासंग्रह म्हटला तरी चालेल, कारण दृष्टांत पाठ म्हणजे चक्रधर स्वामी एखादा दृष्टांत सांगायचे आणि त्या दृष्टांताचा सार असायचा. म्हणजे हिसाब नीतीच्या जशा गोष्टी आपण ऐकतो, दृष्टांत पाठही तसाच आहे. म्हणजे काहीतरी एक आध्यात्मिक आणि एक सूत्र सांगत असताना ते सर्वसामान्यांना सूत्र समजावं असा एक सोपा दाखला चक्रधर स्वामी द्यायचे आणि त्या सोप्या दाखल्यातून, त्या सोप्या गोष्टीतून ते विवेचन, ते सूत्र नेमकं अगदी सहजरित्या लोकांपर्यंत पोहोचवायचे. लीळा चरित्र देखील हा एका अर्थानं चक्रधर स्वामींच्या जीवनावर आधारला हा ग्रंथ आहे.
त्यांनी अनेक लीळा केलेल्या आहेत. म्हणजे व्यक्तिचित्रण म्हणून किंवा चरित्र ग्रंथ म्हणूनही लीळा चरित्राचं योगदान आहे. म्हणजे मराठी भाषेला अनेक शब्द, यादवकालीन शब्द आहे की नाही, तर हे सगळे या महानुभाव संप्रदायाच्या वाङ्मयातून आपल्याला मिळतात. म्हणजे मराठी साहित्य, मराठी वाङ्मय महानुभाव संप्रदायानं निश्चितच समृद्ध केलेला आहे. दुसरा जो संप्रदाय आहे हा वारकरी संप्रदाय. संत ज्ञानेश्वरांनी भावार्थ दीपिका, ज्याला ज्ञानेश्वरी म्हटलं जातं, अमृतानुभव या ग्रंथांची रचना केलेली आहे. अगदी म्हणजे काव्याच्या दृष्टिकोनातूनही ज्ञानेश्वरीचं महत्व अत्यंत विलक्षण असं मोठं आहे. त्याचबरोबर वारकरी संप्रदायानं सामाजिक प्रबोधनाच्या दृष्टिकोनातूनही अभंग रचना या संप्रदायानं केलेली आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज, संत नामदेव, संत बहिणाबाई हे सगळे जे वारकरी संप्रदायाचे संत होते, यांची जी निर्मिती आहे, अभंग निर्मिती आहे, ही निर्मिती भक्तिभाव स्पष्ट करणारी तर आहेच, त्यांची भक्ती भावना दर्शवणारी तर आहेच, परंतु त्याचबरोबर सामाजिक प्रबोधन करणारी देखील आहे. उदाहरणार्थ संत एकनाथ महाराजांची जी भारुड रचना आहे, ही भारुड रचना म्हणजे काय, तर प्रत्येक भारुडातून अगदी रूपकाच्या माध्यमातून एक चांगला संदेश चक्रधर आपला संत एकनाथांनी दिलेला आहे. अनेक अशी लोकप्रिय भारुड, आजही भारुडांची लोकप्रियता कायम आहे, लक्षात घ्या. तर वारकरी संप्रदायातले हे जे अनेक जे संत होते, या संतांनी देखील आपल्या मराठी वाङ्मयाला अत्यंत महत्वाचं योगदान दिलेलं आहे. आता आधुनिक मराठीच्या बाबतीमध्ये इंग्रजाची इथं राजवट आल्यावर इंग्रजी वाचन, इंग्रजी वाङ्मयाची ओळख आपल्या मराठी माणसाला झाली आणि त्यातून एक आधुनिकता मराठीमध्ये, म्हणजे आधुनिक काव्य, आधुनिक वाङ्मय निर्मिती होऊ लागली. कवितेच्या बाबतीत केशवसूत हे आधुनिक कवितेचे जनक म्हटले जातात. सुनीत हा काव्य प्रकार त्यांनी आणलेला आहे. तर त्या काळामध्ये केशवसूत, बालकवी असे म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये हे सगळे जे साहित्यिक होते, कवी होते, यांनी दर्जेदार अशी रचना केलेली आहे. आता नंतर आधुनिक म्हणजे स्वातंत्र्योत्तर काळामध्ये आपल्या मराठी भाषेमध्ये दोन महत्वाचे साहित्य प्रवाह मानले जातात. एक ग्रामीण साहित्य आणि दुसरं दलित साहित्य, आणि नंतर स्त्रीवादी साहित्य देखील आहे. तर ग्रामीण साहित्यामध्ये आता खरं म्हणजे 1960 महाराष्ट्राची स्थापना झाली आणि या स्थापनेनंतर महाराष्ट्र शासनानं उच्च शिक्षण अगदी तालुका पातळीपर्यंत नेलं. म्हणजे तालुक्याला महाविद्यालय झाले आणि ग्रामीण भागातला युवक हा पहिल्यांदाच उच्च शिक्षणाच्या म्हणजे उच्च शिक्षण घेऊ लागला आणि त्याला साहित्याचं म्हणजे ओळख होऊ लागली आणि कुठं ना कुठं तरी त्याला वाटू लागलं की आपण जे जीवन जगतो आहोत ते आपल्या साहित्यात दिसत नाही, आणि म्हणून ग्रामीण साहित्याची चळवळ इथं निर्माण झाली. त्यामध्ये श्रीना पेंडसे, शंकर पाटील, व्यंकटेश माडगुळकर, रारम बोराडे, भास्कर चंदनशिव, बी रघुनाथ, वासुदेव मुलाटे, जगदीश कदम, आनंद यादव अशी भरपूर नावे आपल्याला घेता येतील. त्याचबरोबर दुसरं दलित साहित्य. दलित साहित्य देखील मराठी भाषेला समृद्ध करणारं असं हे साहित्य आहे. त्यामध्ये थोडक्यात काही नावं सांगतो. शाहीर अण्णाभाऊ साठे, शंकरराव खरात, बाबूराव बागुल, वामन बेशराम, नामदेव ढसाळ, योगीराज वाघमारे,
आपल्या नांदेडचे रविचंद्र हडसनकर, यशवंत मनोहर, शरण कुमार लिंबाळे, हे अनेक असे साहित्यिक सांगता येतील की ज्यांनी मराठी साहित्य, दलित साहित्य अत्यंत समृद्ध असं केलेलं आहे. तर हे जे साहित्य आहे म्हणजे दलित साहित्य, ग्रामीण साहित्य, स्त्रीवादी साहित्य देखील आहे. तर असे हे अनेक प्रवाह मराठी भाषेमध्ये महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर झालेले आहेत. तर थोडक्यामध्ये मराठी साहित्याच्या बाबतीत विचार करायचं झाल्यास ढोबळमानानं असं म्हणता येईल की मध्ययुगीन साहित्य, ज्याच्यामध्ये वारकरी संप्रदाय आणि महानुभाव संप्रदायाचा म्हणजे साहित्यात समावेश आहे. नंतर शाहिरी वाङ्मय म्हणजे शिवकालीन छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये, पेशवाईमध्ये शाहिरी वाङ्मयाचा देखील शाहिरी वाङ्मयाची देखील निर्मिती झालेली आहे. त्याच्यामध्ये अनेक शाहीर सांगता येतील. होनाजी बाळा, सगन भाऊ, राम जोशी, अगदी लावणी, पोवाडा हे. आणि नंतर पंतकाव्य, पंतकाव्यामध्ये मोरोपंत, वामन पंडित यांचंही काव्य आहे, म्हणजे ज्याच्यावर संस्कृत भाषेचा जास्त प्रभाव होता. असं हे काव्य मध्ययुगीन काळामध्ये झालं. आणि आधुनिक काळामध्ये केशवसुतापासून मराठी राजवट म्हणजे इंग्रजी राजवटीची सुरुवात झाल्यापासून मराठी वाङ्मयावर, मराठी साहित्यावर जो परिणाम झाला आणि महाराष्ट्राची निर्मिती झाल्यावर नंतर अजून परिणाम होऊन ग्रामीण साहित्य, दलित साहित्य, दलित साहित्य म्हणजे महाराष्ट्राची निर्मिती होण्याच्या अगोदरपासूनच आहे दलित साहित्य, आणि ग्रामीण साहित्य देखील पूर्वीपासून आहे. पण खरी चालना ग्रामीण साहित्याला नंतर मिळालेली आहे, ती चळवळ म्हणून उभी राहिलेली आहे. तर असं हे समृद्ध असं मराठीचं थोडक्यामध्ये मी विवेचन करण्याचा प्रयत्न केला आहे. मला मान्य आहे की पूर्ण मराठी भाषेचा इतिहास मी सांगितलेला नाही. तुम्हाला अपेक्षित अशी जुजवी ओळख मी मराठी भाषेची करून दिलेली आहे, म्हणजे मराठी वाङ्मयाची ओळख करून दिलेली आहे. हा इतिहास नाही, ही फक्त तोंड ओळख तेवढी मी करून दिलेली आहे. कारण इतिहास सांगायचा बसला तर स्पेशल एक एपिसोड आपल्याला घ्यावा लागेल. नाही, खरंय खरंय. आणि त्यातही मराठी भाषा आणि मराठी संस्कृती असं जर आपण वर्गीकरण केलं तर तो अजूनच जास्ती व्यापक विषय होईल. तर आपण संत साहित्याचा उल्लेख केलात आणि त्यावर आपला अभ्यास देखील आहे. तर आम्हाला थोडासा मराठी भाषेतला गोडवा, कारण संत साहित्य त्यातले अभंग असतील, त्यातले भजन असतील, म्हणजे अनेक प्रकार, आपणच अनेक प्रवाह सांगितलेत. संत साहित्यात देखील अभंग असतात, तुम्ही भारुडांचा उल्लेख केलात, गवळणी असतात, बऱ्याच गोष्टी असतात ज्यामुळे तो एक भाषेचा गोडवा. मला हा विषय विशेष करून इथे आणावासा वाटतो कारण हा पॉडकास्ट तसा करिअर रिलेटेड आहे. करिअर करत असताना, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत असताना एक प्रकारचा स्ट्रेस असतो, म्हणजे आपल्या ऑडियन्सला हे जास्ती जवळचं वाटेल. आणि तो स्ट्रेस मला असं वाटतं की कुठेतरी घरी येऊन महाराष्ट्राची हास्य जत्रा पाहिली किंवा एखादा विनोद ऐकला, म्हणजे आपल्या भाषेतला एखादा विनोद ऐकला किंवा एखादं गाणं ऐकलं. आजचे, आता आपण बऱ्याच लेखक आणि कवींचा उल्लेख केला, आजचे जे गीतकार असतील जसे गुरु ठाकूर असतील, यांचं एखादं गीत ऐकलं की तो जो स्ट्रेस असतो, तो जो कामाचा ताण असतो, तो कुठेतरी निघून जातो. भाषेमध्ये अशी काय जादू आहे की ज्यामुळे तो ताण जाण्यामध्ये किंवा तो मायेचा जो ओलावा आपल्याला वाटतो भाषेच्या जवळ गेल्यानंतर, आपली भाषा ऐकल्यानंतर. मी स्वतःच्या अनुभवातून सांगू शकतो की मी अनेक वर्ष महाराष्ट्राच्या बाहेर राहिलो आहे, आणि अशा वेळी आपल्या भाषेत कोणी बोलतंय हे जर आपण ऐकलं तर खूप जवळचं वाटतं. अचानक असं मनाला एक शांतता, कुठेतरी एक स्थैर्य असं आल्यासारखं वाटतं. तर ह्याबद्दल मला थोडंसं जाणून घ्यायला आवडेल की भाषेमध्ये अशी काय जादू आहे, अशी काय गंमत आहे, असा काय गोडवा आहे की ज्यामुळे हे आपल्याला वाटतं किंवा यामुळे आपला ताण कमी होतो. निश्चितच प्रत्येक भाषेत गोडवा असतोच, आणि आपली मराठी भाषा काही त्याला अपवाद नाही. मुळामध्ये
गोडवा कशामुळे निर्माण होत असतो, तर लयबद्धता आली बोलण्यामध्ये, तर हा गोडवा निर्माण होत असतो. आता मराठीच्या बाबतीमध्ये मराठी मुलगा बाळ जन्माला आल्यावर आई अंगाई गीत गाते आणि हे अंगाई गीत थोपटत थोपटत गाते, म्हणजे तो एक ठेका असतो थोपटण्याचा. आणि अंगाई गीतामध्ये देखील ती वाक्यरचना अशा पद्धतीने केलेली असते की त्याच्यात देखील एक नकळतपणे त्या लयीमध्ये देखील ठेका असतो. म्हणजे मुळामध्ये मराठी कवितेची ओळख आपल्या मराठी मनाला अगदी तो मांडीवर असल्यापासून, आईच्या मांडीवर असल्यापासून होत असते. त्याचबरोबर ग्रामीण भागामध्ये जात्यावरची गाणी, ओव्या गायल्या जायची. त्या काळामध्ये गिरण्या वगैरे तर नव्हत्या, मग सकाळीच माऊल्या दळण दळायच्या आणि ते दळण दळत असताना खरं म्हणजे ते श्रमाचं कार्य आहे. तो श्रम परिहार व्हावा किंवा त्या श्रमाचं म्हणजे श्रम जाणवू नये म्हणून ते गाणं गायच्या आणि जात्याची ती घरघर आणि त्या घरघरीतून ती त्या जात्याशी संवाद साधायची, जात्यावरची ओवी. मग ती आपलं जे गाऱ्हाणं आहे, आपली जी तक्रार आहे त्या जात्याला बोलायची आणि कुठं ना कुठं तरी भावनेचा निचरा तिचा व्हायचा. तर अशी ही जी गाणी देखील त्या काळच्या मुलांना अगदी बालपणापासून ऐकत आले. म्हणजे मुळामध्ये हा जो गोडवा आहे, या गोडव्याची आवड आहे, हे गाण्यातूनच निर्माण झालेली आहे. आणि गाणं कशामुळं, तर गाणं हे लयबद्ध असतं, त्याच्यात एक ठेका असतो. आणि आपल्या मराठी भाषेमध्ये अंगाई गीत, ही जात्यावरची गाणी, ही बालपणापासूनच आपल्याला ऐकायला मिळतात. तर सांगायचं तात्पर्य असं की हे जे गाणे आहेत, हे गाणे आहेत यातून गोडवा निर्माण झाला. आणि मुख्य म्हणजे ओवी रचना ही मराठी भाषेची खास वैशिष्ट्य आहे. अभंग रचना असो, ग्रंथ रचना असो, मराठीतली ही जी रचना आहे, काव्य रचना आहे, ती ओवी छंदामध्ये झालेली आहे. कारण ओवी छंद एक विशिष्ट 3 ओळीमध्ये यमक आणि चौथी ओळ ही निर्यमक अशा पद्धतीनं असते. ही ओवी रचना आपोआपच गोड वाटायला लागते आणि म्हणूनच बघा, जी प्राचीन किंवा मध्ययुगीन रचना आहे ती सगळी ओवी छंदामध्ये आहे. कोणत्याही भाषेचा गोडवा हा कशावर अवलंबून असतो, तर त्या विशिष्ट भाषेतील काव्य रचना, त्याच्यातलं साहित्य मूल्य, अलंकारिकता याच्यातून गोडवा निर्माण होत असतो. आणि मराठी भाषेच्या बाबतीमध्ये ओवी छंदामधून अत्यंत गोडवा आपल्याला कानी पडत आलेला आहे लहानपणापासून. दुसरी गोष्ट, पोवाडा, लावणी मराठी भाषेतलं एक खास वैशिष्ट्य आहे. पोवाडा अन्य भाषेत तेवढासा नाही, लावणी तर खास आपल्या मराठी भाषेची देण आहे. पोवाडा म्हणजे काय, तर एखाद्या वीर पुरुषाची कहाणी सांगणे आणि त्याच्यातून प्रेरणा देणे, अगदी एखाद्या संघर्षाला तयार होण्यासाठी जे काही स्फूर्ती असते ती स्फूर्ती देणे पोवाडा. आणि या पोवाडा देखील अगदी म्हणजे डफावर वाजल्या जायचा आहे की नाही, आणि त्या पोवाड्यामध्ये एक प्रकारचा जोश असायचा. अशी जोशपूर्ण रचना आपल्या मराठी भाषेत निर्माण झालेली आहे पोवाड्यातून. अनेक पोवाडे, खरं म्हणजे शाहीर अनवर शेख वगैरे संयुक्त महाराष्ट्राची चळवळ देखील या पोवाड्यातून झालेली आहे. शाहीर अण्णाभाऊ साठे यांचे गाजलेले पोवाडे आहेत. तर ही जी पोवाडे आहेत, ही पोवाडे देखील गोडावा निर्माण करण्यासाठी महत्वाचे आहेत. लावणी तर प्रश्नच नाही. खरं म्हणजे लावणी ही कला बदनाम एका विशिष्ट कृतीमुळे झालेली आहे. खरं म्हणजे लावणी ही अत्यंत श्रेष्ठ असा कला प्रकार आहे. कारण लावणीमध्ये एकाच वेळेस काव्य आहे, लावणीमध्ये सौंदर्य आहे, नृत्य आहे.
आणि नेपथ्य आहे. एखादी लावण्यवती ज्यावेळेस गाते त्यावेळेस तिला अभिनय देखील करावा लागतो, कारण त्या लावणीमध्ये जो भाव आहे, कदाचित तो विरहाचा भाव असेल, कदाचित तो आपला सजना मिळाल्यावर आनंदाचा भाव असेल, करुण रस असेल, शृंगार रस असेल, सगळं तिला अभिनयातून सादर करावं लागतं. म्हणजे काव्य आहे, लावणीमध्ये काव्य आहे पहिला मुद्दा. दुसरं, त्याच्यामध्ये अभिनय देखील आहे. त्या माऊलीला नाचणाऱ्या त्या कलावंतीन स्त्रीला अभिनय देखील सादर करावा लागतो. नृत्य कला देखील आहे, म्हणजे पायाचे घुंगराचे जे ठेके आहेत, हातवारी जे आहेत, त्याच्याकडे देखील लक्ष द्यावं लागतं आणि सराउंडिंग जे नेपथ्य आहे त्याच्याकडे देखील लक्ष द्यावं लागतं. म्हणजे एखादी लावणी गाणारी स्त्री, लावणी नृत्य सादर करणारी स्त्री ही किती श्रेष्ठ कलाकार आहे हे याच्यातून दिसतं. नंतरच्या काळामध्ये लावणीवर पैसे फेकणं वगैरे त्याच्यामुळं लावणी बदनाम झाली असेल, परंतु परत आता लावणीला चांगले दिवस आलेले आहेत. लावणी महोत्सव होतो आहे. तर मराठी भाषेच्या बाबतीमध्ये गोडावा निर्माण होण्यासाठी हे देखील घटक कारणीभूत आहेत. त्याचबरोबर गाव पातळीवर अनेक नाम सप्ताह होतात, अखंड नाम सप्ताह वगैरे, हे धार्मिक दृष्टिकोनातून होत असतील, पण त्याचबरोबर त्याच्यातून जी कीर्तन आहे, भजन आहे, भजनामध्ये देखील तल्लीन होऊन गाणारे आहेत, कलाकार आहेत, मोठमोठे कलाकार आहेत. खरं म्हणजे बऱ्याच लोकांना शास्त्रीय ज्ञानाचा म्हणजे शास्त्रीय गायनाचा म्हणजे माहितही नसेल, तरी परंतु ते उत्कृष्ट आवाजामध्ये, उत्कृष्ट रागदारीमध्ये गायन गातात. आणि मराठी भाषेमध्ये जी अभंग रचना आहे, हे भजन आहेत, हे भजन देखील गोडवा निर्माण करणारे आहेत. म्हणून आजही मराठी भाषेमध्ये भजन ऐकणारे, तल्लीन होऊन ऐकणारे अनेक, आज म्हणजे खरं म्हणजे सोशल माध्यम, समाज माध्यम वाढलंय, सोशल मीडिया वाढलेला आहे, पण आजच्याही काळामध्ये देवळामध्ये जाऊन हे भजन ऐकणारे, भजन गाणारे माणसं आहेत. आणि म्हणून हा गोडावा देखील आहे. खरं कसं असते, जिवंत कला आणि एखादी रेकॉर्डेड कला याच्यात फरक असतो. एखादं गीत तुम्ही टेप रेकॉर्डरवर किंवा रेडिओवर किंवा ऐकत असाल आणि प्रत्यक्ष तो गायक तुमच्या समोर गात असेल, तर ती जिवंत कला आणि त्याच्यातला हा फरक असतो. आणि ही जिवंत कला सादर होणं आणि यातून जो गोडावा निर्माण होणं, तर मराठी या बाबतीत खरंच समृद्ध आहे. म्हणजे संगीताच्या दृष्टिकोनातून, काव्याच्या दृष्टिकोनातून विविध असे लोकसंगीत, लोकगायक मराठीमध्ये आहेत. आता खरं म्हणजे वासुदेव, वाघ्या मुरळी, वासुदेवाची गाणी किती त्या काळामध्ये सकाळी सकाळी हे वासुदेव यायचे, टिल्लम टिल्लम टाळ वाजवत वासुदेवाचा गजर करायचे, वासुदेव परमेश्वराचा गजर करायचे. आणि सुंदर असं ठेक्यावर मोर पंखाची ती टोप आणि वासुदेवानी त्याच्यातून एक 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 संदेश, वारकरी संप्रदायाचा, भागवत धर्माचा संदेश हे वासुदेव द्यायचे. सकाळची वेळ, इकडे सूर्योदय होतो, गायी हंबरतात, खेड्यातलं वातावरण सुरेख असे सडा आता या काळात काही राहिला नाही, पण या सगळ्या वातावरणामध्ये जो वासुदेव आला आणि झोपेतून रम्य ती सकाळ उठलेला हा मराठी माणूस वासुदेवाची गाणी गातोय, गोडवा असणारच त्याच्यात. म्हणजे गोडवा निर्माण करणारे हे घटक आपल्या मराठी भाषेमध्ये आहेत, लोक कलावंत आहेत. त्याचबरोबर वाघ्या मुरळीची गाणी देखील आहेत, गोंधळ आहे. गोंधळ देखील मराठी भाषेतला हा श्रेष्ठ काव्य प्रकार आहे. गोंधळ म्हणजे देवीची प्रार्थना करणारे गाणी. गोंधळ तेव्हा काय, नमनाला धडाभर तेल हा एक वाक्प्रचार आपण ऐकला. याचा अर्थ काय की गोंधळाच्या अगोदर नमन केलं जायचं. हे नमन म्हणजे काय, विविध देवांना, अगदी पार म्हणजे काशी विश्वनाथापासून ते गावातला मारुती याच्यापर्यंत सगळ्या देवाला नमन करायचे. आणि त्या काळामध्ये मशाल लावून, त्या काळात काही लाईट वगैरे असण्याचा भागच नाही, मशालीच्या उजेडामध्ये जायचे आणि मशालीमध्ये तेल टाकावं लागायचं.
तर हे तेल इतकं टाकलं जायचं की नमनच संपवायचं नाही, तेलाचा डब्बा संपून जायचा, म्हणजे नमनाला धडाभर तेल असं हा वाक्प्रचार आलाय. तर हे जे गोंधळ आहेत, हे गोंधळ देखील मराठी भाषेला गोडवा देणारे आहेत. आजही अनेक ठिकाणी हे गोंधळ गाणारे कलावंत आहेत. तळम ताशा घेऊन विशिष्ट लय, देवाची भक्ती म्हणजे देवीचे गाणे, भंडारा म्हणजे हळद उधळणं, या सगळ्या वातावरणामधून एक प्रकारचं नाट्य, एक प्रकारची भक्ती, एक प्रकारचं म्हणजे श्रेष्ठ असं काव्य, आणि त्या सगळ्या माध्यमातून भक्ती, हा सगळा गोडावा या गोंधळातून होतो. म्हणजे बघा की लावणी, पोवाडा, गोंधळ, हे सगळे मराठी, वाघ्या मुरळीची गाणी, हे सगळे जे लोककलावंत आहेत, या लोककलावंतांनी मराठी भाषेचा गोडवा निर्माण केलेला आहे आणि टिकवलेला आहे. आणि आज देखील एका वेगळ्या रूपामध्ये हे सगळे काव्य प्रकार, आज मराठी असो की हिंदी गाणे असो, बरेच लोक गीतावर आधारित चाली आहेत त्यांच्या. खरं. आता बरेच असे गाणे आहेत, तुम्ही सहज सांगू शकता की कुठंतरी ऐकल्यासारखे वाटते, कुठंतरी ऐकल्यासारखं म्हणजे आपण या गोंधळातून किंवा वाघ्या मुरळीच्या गाण्यातून किंवा वासुदेवाच्या गाण्यातून किंवा एखाद्या अभंगाचा ठेका, याच्यातून ते कुठंतरी पूर्वाश्रमी आपल्या मनामध्ये बिंबलेले असतात. म्हणजे एवढं मराठीचा हा गोडवा आहे की ज्या गोडव्यातून मराठी भाषा अजून मधुर होत चाललेली आहे, अजून मराठी भाषेचा गोडवा हा वृद्धिंगत होत चाललेला आहे. खरंय, खरंय. आणि गोडवाच असं नाही, पण जसं आपण उल्लेख केलात की वेगवेगळ्या सामाजिक विषयांवरती, राजकीय विषयांवरती सुद्धा टीका करणं किंवा त्याच्यावरती कटाक्ष करणं, हे पण यातून अगदी मोजक्या शब्दातून साधलं जातं. आणि म्हणूनच हे सगळे जे प्रकार आहेत हे खूप महत्वाचे आहेत, लोककला असेल. आणि आता इंटरनेटच्या युगात संकर्षण कराडेची ती कविता खूप गाजली, ज्यामध्ये तो राजकीय परिस्थितीवरती म्हणजे एका मोजक्या शब्दात टीका करतो. तर हे जे आहे, वेगवेगळे अलंकार जसं आपण म्हणालात, तर या सगळ्यातून हे मराठीचं वैभवच आहे की प्रत्यक्ष टीका न करताही तुम्ही तो मेसेज लोकांपर्यंत पोहोचवू शकता. निश्चितच. तर आम्हाला थोडक्यात तुम्ही जसं काव्यसंग्रह आणि या सगळ्या गोष्टींचा उल्लेख केला, थोडक्यात मराठीमध्ये असे कुठले ग्रंथ आहेत किंवा कुठले काव्यसंग्रह आहेत जे मानदंड म्हणून मराठीमध्ये आपण पाहू शकतो? खरं म्हणजे मराठी भाषेमध्ये एवढी विपुल अशी ग्रंथ रचना झालेली आहे की त्याच्यातले तुम्ही सांगितल्याप्रमाणे थोडक्यात मानदंडच मला सांगावे लागणार आहे, कारण सगळ्यांचा उल्लेख करणं, कारण मराठी भाषेतलं प्रत्येक पुस्तक हे एक मानदंड आहे. आणि हे मानदंड प्रत्येक पुस्तकाचं थोडं थोडं जरी विवेचन करत बसलो तरी आपल्याला वेळ पुरणार नाही. मराठी भाषा आणि या मराठी भाषेतला जो अभिजात दर्जा मिळालेला आहे तो या श्रेष्ठ साहित्यामुळेच मिळालेला आहे. श्रेष्ठ अशा साहित्य कलाकृती मराठीत आहेत आणि ते सप्रमाण सिद्ध केलेलं आहे समितीनं केंद्र शासनापुढे. श्रीमान योगी ही रणजित देसाई यांची कादंबरी आहे. तर श्रीमान योगी ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारलेली कादंबरी आहे. शिवाजी महाराजांनी केलेला संघर्ष, त्यांनी मोघला विरुद्ध दिलेला लढा, त्यांच्या जीवनात आलेल्या चित्तथरारक असे प्रसंग, याचं सुंदर चित्रण रणजित देसाईंनी श्रीमान योगीमध्ये केलेलं आहे. ययाती ही कादंबरी देखील वाचण्यासारखी आहे, वि स खांडेकरांची. खरं म्हणजे तो राजा होता ययाती, परंतु वासनेच्या एवढा अधीन होता की आपल्या मुलाकडून त्यानं
तारुण्य मागून घेतलं, अशी ती कहाणी आहे. श्री भालचंद्र नेमाडे सरांची कोसला ही कादंबरी देखील अत्यंत गाजलेली अशी मराठीतली कादंबरी आहे आणि निवेदनाच्या दृष्टिकोनातून एक वेगळी पद्धत नेमाडे सरांनी या कादंबरीत वापरलेली आहे. फकीरा ही शाहीर अण्णाभाऊ साठे यांची कादंबरी आहे. दुष्काळात म्हणजे मदत करणारा असा हा जो फकीरा आहे त्यांनी तो रंगवलेला आहे. फकीरा देखील एक सुंदर कादंबरी मराठीत आहे. अक्करमाशी शरणकुमार लिंबाळे यांचं आत्मकथन आहे. आठवणीचे पक्षी हे प्र. सोनकांबळे नांदेड जिल्ह्यातले, हे देखील वाचण्यासारखं आहे. बलूत दया पवार यांची म्हणजे कादंबरी आहे. आनंद यादव यांची ग्रामीण जीवनावर आधारित अशी झोंबी कादंबरी आहे. त्याचबरोबर वीर सावरकर यांचं माझी जन्मठेप हे आहे. श्यामची आई हे साने गुरुजीचं पुस्तक मराठीतून आहे, हे वाचलंच पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित धनंजय कीर यांचं पुस्तक ग्रंथ मराठी भाषेत उपलब्ध आहे. तर त्या महामानवाने जो संघर्ष केला, अन्यायाविरुद्ध जो लढा दिला, त्यांना ज्या ज्या अडचणी आल्या आणि त्या त्या अडचणीवर त्यांनी कशी मात केली, हे त्या चरित्रामधून आपल्याला वाचायला मिळतं. आणि प्रेरणा देणारं असं दर्जेदार ते पुस्तक मराठी भाषेमध्ये उपलब्ध आहे. तर असे अनेक पुस्तकं सांगता येतील की ज्यांनी मराठी भाषेला म्हणजे मराठी भाषेचं मानदंड ठरतील अशी ही सगळी पुस्तकं आज सुदैवानं मराठी भाषेमध्ये आहेत. अनेक नाटकं देखील आहेत, सोबत्र संगीत वगैरे, आणि किचकवध प्राचीन काळातलं, म्हणजे प्राचीन काळ म्हणता येत नाही, स्वातंत्र्यपूर्व काळातलं, की राजकीय संदेश देखील त्या नाटकातून त्यांनी दिलेला आहे. तर मराठी भाषेमध्ये काही अनुवादित ग्रंथ देखील भरपूर आहेत. ते अनुवादित ग्रंथ देखील वाचले पाहिजे. मला खास करून एका ग्रंथाचा म्हणजे एका याचा उल्लेख करावा वाटतो की द ओल्ड मॅन अँड द सी हे जे पुस्तक आहे अर्नेस्ट हेमिंग्वे यांचं, तर त्याचा मराठीतून अनुवाद पु ल देशपांडे यांनी केलेला आहे, एका कोळी यांनी. हे पुस्तक देखील वाचण्यासारखं आहे. निश्चितच यादी म्हणजे खूप मोठी आहे. मराठीतलं आपण असं म्हणू की स्वतः मराठीतलं साहित्य असो किंवा अनुवादित साहित्य असो, वेगवेगळ्या बोली भाषा ज्या आहेत मराठीत त्यातलं साहित्य असो किंवा त्यातली कलाकृती असो, ह्या सगळ्यांची व्याप्ती खूप मोठी आहे. हे काम मराठीत खूप मोठं आहे आणि कदाचित म्हणूनच मराठीला अभिजात दर्जा मिळायला हे सगळं पूरक ठरलं. तर सर, ह्या बोली भाषा आणि हे अनुवाद हे जे आपण पाहतो हे पण साहित्यात एक खूप मोठा यांचा वाटा असतो. तर आम्हाला बोली भाषांबद्दल थोडंसं सांगा की आपण मराठीमध्ये बऱ्याच असं म्हणतात की काही अंतरावरती आपण गेलो की बोली भाषा बदलते. तर मराठी बोली भाषा आणि ही मराठीला कशी समृद्ध करते याबद्दल थोडंसं सांगा. प्रत्येक जी प्रमाण भाषा असते, प्रत्येक प्रांताची एक एक प्रमाण भाषा असू शकते आणि त्या प्रमाण भाषेला बोली भाषा असतातच. त्याचप्रमाणे मराठीत देखील अनेक बोली भाषा आहेत, जशी वऱ्हाडी, कोकणी. खरं म्हणजे कोकणी ही स्वतंत्र भाषा आहे असं म्हटलं जातं, तो वादाचा विषय आहे. कोकणी, कोल्हापुरी, आगरी, त्याचबरोबर झाडी बोली जी गोंदिया भंडारा साईडकडे बोलली जाते, अहिराणी बोली, डांगी बोली, मराठवाडी बोली, अशा अनेक बोली भाषा आहेत. आणि त्याचबरोबर दक्षिणेकडे तंजावर जो प्रांत आहे, जिथं राजे व्यंकोजी राजे शिवाजी महाराजांचे बंधू होते, तर तिथं देखील तंजावरमध्ये मराठी भाषा
त्या तिथल्या मराठी लोकांनी जिवंत ठेवलेली आहे. दख्खनी मराठी म्हणून ती ओळखली जाते. तर अशा अनेक मराठीतल्या बोलीभाषा आहेत आणि या बोलीभाषा त्या खरोखरच समृद्ध करत असतात प्रमाण भाषेला. मुळात प्रमाण भाषा आणि बोलीभाषा हे वेगळे नाहीत आणि भाषेचं शुद्ध अशुद्ध असं रूपच नसतं. ज्या प्रांतातील म्हणजे सगळीकडे प्रसार होतो त्या प्रांतातली भाषा ही प्रमाण भाषा बनून जाते किंवा सोयीसाठी एक प्रमाण भाषा प्रत्येक भाषेला लागतच असते. कारण बोली भाषेमधले वेगवेगळे शब्द असतात, वेगवेगळे हे अर्थ वेगवेगळे असतात एखाद्या शब्दांचे. तर त्याच्यामुळे प्रमाण भाषा ही असावीच लागते आणि ती प्रमाण भाषा सोयीसाठी निर्माणच होत असते. प्रत्येक भाषेची प्रमाण भाषा असते, तशी मराठीची प्रमाण भाषा देखील आहे. तर ही जी प्रमाण भाषा समृद्ध होण्यासाठी बोली भाषा सहाय्यभूत ठरत असतात. कारण जी जी साहित्य निर्मिती होत असते बघा, तुम्ही कोणतीही विनोद असू द्या, कोणतंही तत्वज्ञान असू द्या किंवा एखादा म्हणजे प्रबोधात्मक असं नाटक असू द्या, बोली भाषेतले संवाद त्या कलाकृतीमध्ये जर आले तर ती कलाकृती सजीव वाटायला लागते. कारण का बोली भाषा ही त्या मातीशी निगडित असते आणि एखादा जो माणूस असतो ज्याला भूमिपुत्र आपण म्हणतो, तर तो भूमिपुत्र आपल्या बोलीतून जे व्यक्त होतो, अभिव्यक्त होतो, ते महत्वाचं असतं. आणि ही बोली भाषा म्हणूनच अत्यंत आवश्यक असतं की त्या बोली भाषेतून तुम्हाला संस्कृती कळते. अनेक ज्या बोली भाषेतल्या ज्या लोककला आहेत त्या देखील भिन्न भिन्न आहेत. तर लोकगीताला किंवा लोक संस्कृतीला जिवंत ठेवण्याचं कार्य देखील या बोली भाषा करत असतात. आणि आपल्या मराठीच्या बाबतीमध्ये तर किती बोली भाषा आहेत. बहिणाबाईंची जी ओवी, खरं म्हणजे एक निरक्षर स्त्री, या माऊलीनं किती सुंदर अहिराणी बोलीमध्ये रचना केलेली आहे की या माऊलीच्या मुलानं सोपान देवानं आपल्या आईनं लिहिलेल्या हे सगळे जे जे गाणे आहेत, ओव्या आहेत, प्र के अत्रे यांना दाखवले. आणि असं सांगतात की प्र के अत्रे हे सगळं वाचून एकदम थक्कच झाले, एकदम मोठा खजिना सापडल्यासारखा त्यांना आनंद झाला की एवढी मोठी कवयित्री मराठी भाषेमध्ये आहे आणि तिचं वाङ्मय तिच्या मुलामुळं मराठी माणसासमोर आलं. बोली भाषेतलीच ती रचना आहे. खरं म्हणजे महाराष्ट्रात अशा अनेक बहिणाबाई असतील की ज्यांचं साहित्य, ज्यांची कलाकृती लोकांसमोर आलेली नाही. कारण त्यांना प्रत्येकाला सोपान देवासारखा मुलगाही मिळावा लागतो की जो मुलगा हे काव्य, आपल्या माऊलीचं काव्य जगासमोर आणू शकेल. तर बहिणाबाईच्या दृष्टीनं ती सुदैवी राहिली की त्या माऊलीचं जे काव्य आहे ते जगासमोर आलं. तर अशी बोली भाषेतल्या अनेक काव्य रचना आहेत. तर ही या काव्य रचना, हे गीत आहेत, विशिष्ट असे शब्द आहेत. आता मागाशी उल्लेख केल्याप्रमाणे हास्य जत्रा वगैरे जे विनोदी कार्यक्रम असतात, बोली भाषेतल्या संवादामुळेच त्याच्यातला विनोद वृद्धिंगत होतो. बोली भाषेमुळेच अधिक प्रभावी ठरत असतो. म्हणजे प्रत्येक ठिकाणी बोली भाषा ही अत्यंत महत्वाचीच असते. आता आपला दुसरा प्रश्न होता अनुवाद. खरं म्हणजे अनुवाद करणं हे केवळ दोन भाषेचं ज्ञान आहे म्हणून अनुवाद करता येत नाही. मला इंग्रजी भाषा येते, मराठी भाषा येते म्हणून मी अनुवाद करू शकतो का? नाही. अनुवाद करण्यासाठी ज्या भाषेचा अनुवाद आपण करतो आणि ज्या भाषेतून करतो त्या दोन्ही भाषेची संस्कृती आपल्याला माहित पाहिजे, तरच अनुवाद करता येतो. कारण कसं आहे, शब्दशः अनुवाद केला एखादा शब्दाचा तर तो अनुवाद होत नाही. आता उदाहरणार्थ म्हणून सांगतो, हळद. हळद म्हणजे काय? स्वयंपाकघरात असणारा एक पदार्थ. पण ही हळद ज्यावेळेस देवळामध्ये असते त्यावेळेस आपण काय म्हणतो, त्याला भंडारा म्हणतो. हळद लागणे याला वेगळा अर्थ आहे. आता एखादं म्हणजे अक्षदा असतात, तांदूळ म्हणतील त्याला, पण अक्षदा केव्हा म्हणतो आपण? लग्न कार्यामध्ये मंगलाष्टक म्हणत असताना ज्वारीची दाणे असो, तांदूळ असो, जे देतो त्याला अक्षदा म्हणतात.
म्हणूनच तो वराड निघालाय मध्ये तो विनोद याच्यामुळेच फेमस आहे मला वाटतं. फेमस झालेला आहे. म्हणजे संस्कृतीचे नॉलेज पाहिजे तुम्हाला. होली वॉटर म्हणजे तीर्थ, पण तीर्थ म्हणजे पाणी नाही. तीर्थ कशाला नेमकं म्हणायचं, की देवाच्या चरणातून किंवा देवाला स्नान घातल्यानंतर जे पाणी येतं त्याला तीर्थ म्हणतात. म्हणजे संस्कृतीचं नॉलेज पाहिजे. आणि गंमत अशी की ही संस्कृती जोपर्यंत तुम्हाला समजणार नाही, दोन्ही भाषेतली बरं काय, अनुवाद करत असताना एका भाषेतून दुसऱ्या भाषेत जात असतो, तर शब्दशः अनुवाद केला तर अर्थ निष्पन्न होत नाही, पण तो शब्द नेमका कोणत्या कारणासाठी त्या लेखकानं वापरलेला आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून अनुवाद करत असताना केवळ भाषेचंच नाही तर दोन संस्कृतीचं देखील म्हणजे जाण, दोन संस्कृतीची देखील ओळख माणसाला असली पाहिजे, तरच तो श्रेष्ठ असा अनुवाद करू शकतो. दुसरी गोष्ट, अनुवाद करत असताना ज्या लेखकाचा अनुवाद आपण करतोय त्याचं मन जाणलं पाहिजे, त्याचं चरित्र देखील माणसाला पाहिजे, की तो हा शब्द का उपयोगात आणला, की त्याच्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये त्याला काय अनुभव आलेला आहे, म्हणून तो विशिष्ट असा शब्द, विशिष्ट असं वाक्य त्यानं उच्चारलेलं आहे. म्हणजे एखाद्या लेखकाचा अनुवाद करणं म्हणजे त्याच्याबद्दलची माहिती देखील अनुवादकाला असली पाहिजे. निव्वळ एखादं पुस्तक पाहणं, भाषांतर करणं म्हणजे अनुवाद नव्हे, तो निर्जीव अनुवाद होईल. सजीव अनुवाद होण्यासाठी त्या लेखकाची वृत्ती, त्या लेखकाचा स्वभाव, त्या लेखकानं घेतलेला अनुभव याची देखील माहिती आपल्याला पाहिजे. आणि मुळात मगाशी सांगितल्याप्रमाणे संस्कृतीचंही नॉलेज पाहिजे. ते संस्कृतीचं ज्ञान असल्याशिवाय अनुवाद होत नाही. अजून अनुवादात एक गोष्ट सांगतो, की अनुवादाच्याच अनुषंगानं ही गोष्ट मला सांगावीशी वाटते, की कोणत्याही भाषेवर हा अन्य भाषेचा परिणाम होतच असतो, टाळू शकत नाही. आज मी अट्टहासानं म्हटलो की मी मराठीत शुद्ध मराठी बोलत, शक्य नाही, कारण इंग्रजी भाषा इतकी अंगवळणी पडलेली आहे की काही काही इंग्रजी शब्द हे मुळामध्ये इंग्रजी वाटतच नाहीत आपल्याला, की मराठीच वाटतात. बस स्टँड, टेबल, हो, रेल्वे, खरं. अग्निरथ म्हटल्यावर कोणालाही समजणार नाही. अग्निरथ गमनागमन दर्शक लोह ताम्र पट्टिका म्हणजे सिग्नल. आता एवढं म्हणेपर्यंत गाडी येऊन निघूनही जायची. सांगायचं तात्पर्य असं की एखादी भाषा ज्यावेळेस प्रवाही असते, पुढे पुढे जात असते, काळाचा परिणाम तिच्यावर होतो. नवीन नवीन जे तंत्रज्ञान असतं त्या तंत्रज्ञानाचाही तिच्यावर परिणाम होतो आणि भाषा ही बदलत जाते. पण असं आहे, असं जरी असलं तरी जो गाभा आहे भाषेचा, खरं म्हणजे क्रियापद तरी माणसानं बदलू नयेत. भाषा बदलत, मी स्लिप केलो, नो आहे. आता आमचे काही नातलग तेलंगणामध्ये आहेत, तर त्यांचा एक नातू आहे, मी दुंकलो म्हणतो. दुंकलो म्हणजे उडी मारलो, म्हणजे मराठीत बोलायला जातो दुंकलो हा शब्द आहे. तर अशी जी क्रियापद आहेत, ही क्रियापद निदान आपल्या भाषेमध्ये असले पाहिजेत. हा, थोडे बहुत म्हणजे नाम इकडचं तिकडे झालं हरकत नाही. बस स्टँड ठीक आहे, नाम आहे ते, पण क्रियापद, विशेषण हे जे दोन नामाचे प्रकार आहेत हे तरी निदान आपल्या भाषेमध्ये झाले पाहिजेत. हा अट्टास कायम ठेवला पाहिजे असं माझं मत आहे बरं का व्यक्तिगत. भाषा जिवंत ठेवायची असेल आणि तुम्ही क्रियापदही दुसऱ्याच भाषेत बोलू लागलात, विशेषणही दुसऱ्याच भाषेचे वापरू लागलात, तर ती भाषा मात्र हळूहळू अस्त होण्याचा संभव असतो. खरं म्हणजे मराठी भाषा तुम्हाला जिवंत ठेवायची असेल तर अनेक भाषा म्हणजे इंग्रजीच म्हणून नाही, दुसऱ्याही भाषेचे परिणाम होतील. आणि गंमत अशी की तंत्रज्ञानात एवढी प्रगती होत चालली की काही काही नवीन शब्द देखील येत चाललेले आहेत, पूर्वी जे नव्हते. आता सोशल मीडिया, पूर्वी शब्द काही फार नव्हता. समाज माध्यम आपण पर्यायी शब्द केलेला आहे. संगणक हा देखील शब्द आहे. आता खरं म्हणजे फार इथेही अट्टहासानं मराठी बोलण्याचा प्रयत्न केला, मराठी आणण्याचा प्रयत्न केला की मग समजत नाही. खरं. बँकेचे व्यवहार
चेकच म्हणतो आपण सरासरी, काही हरकत नाही, कारण ते खरंय. नाम झालं. नामामध्ये ठीक आहे, तुम्ही बदल करू नका, पण निदान क्रियापद आणि विशेषण याच्यात बदल होणार नाही. निदान त्या भाषेतलेच ते असावेत एवढा म्हणजे मी मानणार आहे, एवढं असलंच पाहिजे. तर अनुवादाच्या खरंय. बाबतीमध्ये हेही महत्वाचं आहे. खरंय. प्राध्यापक सदानंद मोरेंचं मी ऐकत होतो काही दिवसांपूर्वी. त्यांनी याबाबत एक खूप महत्वाचा मुद्दा मांडला, की अ, अनुवादाचा आपण उल्लेख केलात, की ते म्हणाले, की समजा समजा मोबाईलचा शोध महाराष्ट्रात लागला असता, तर पूर्ण जगाने त्याला भ्रमणध्वनी म्हणून ओळखलं असतं कदाचित. म्हणजे आपण भाषेचा जेव्हा अट्टहास करतो, तेव्हा सोबत आपलं कर्तृत्व पण तेवढंच मोठं हवं असतं. तरच ती भाषा त्या कर्तृत्वातून लोकांपर्यंत किंवा जगापर्यंत पोहोचते. हो, आणि हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे अ, आपल्या भागाच्या शेवटाकडे येताना मला हाच मुद्दा आपल्याला विचारायचा आहे, की मराठी ज्ञानभाषा किंवा विज्ञान भाषा होण्यात कुठे कमी पडली किंवा आपण कुठे कमी पडलो असं आपल्याला वाटतं का? नाही, मातृभाषेतून शिक्षण असलं पाहिजे आणि मराठी आपली मातृभाषा आहे. तिच्यातून शिक्षण झालं पाहिजे हे नक्कीच आहे. हं. परंतु कसं आहे, की इंग्रजीमधलं जे विज्ञान शिकवलं जातं, त्याच्यातही त्या विज्ञानामध्ये बरेच शब्द हे लॅटिन भाषेतले आहेत, खरंय. दुसऱ्या भाषेतले आहेत. हं, हं. कारण का ती अपरिहार्यता असते. अच्छा. परंपरेनं चालत आलेल्या असतात आणि दुसऱ्या पिढीपर्यंत आपल्याला ते ज्ञान पाठवायचंय. म्हणजे अट्टहासानं काहीतरी पर्यायी शब्द योजून तिथं आणले पाहिजेत, गरजेचं नाही. कारण तंत्रज्ञानाची भाषा किंवा ज्ञानभाषा होत असताना सुलभीकरणही महत्वाचं आहे. ऐकणाऱ्याला, ज्ञान घेणाऱ्याला लवकर कळालं पाहिजे. आणि मी हं. पर्यायी शब्द प्रत्येक ठिकाणी पर्यायी शब्द असं जर म्हणत बसलो, तर त्या पर्यायी शब्दाचा अर्थ ज्ञान घेणाऱ्याला तर माहित पाहिजे. खरंय. त्याच्यामुळं इंग्रजीमध्ये देखील, इंग्रजीतून जरी विज्ञान शिकवत असलं तरी बरेच असे शब्द आहेत, की जे मूळ इंग्रजीचे नाहीत. अन्य भाषेतून ते शब्द घेतलेले आहेत. तर ते चालतच असतं. आणि म्हणून मराठीच्या बाबतीमध्ये जरूर ज्ञानभाषा ही मराठी झालीच पाहिजे. तर ज्ञानभाषा होण्यासाठी आपला समाज, तुम्ही सांगितल्याप्रमाणे आदरणीय मोरे सरांचं जे तुम्ही म्हणजे उल्लेख केलात ते बरोबर आहे, की तुम्ही त्या दृष्टीनं तुम्ही संशोधन केलात, त्या दृष्टीनं तुम्ही प्रगत झालात, की आपोआप तुमची जे शब्द आहेत, तुमच्या भाषेतलं जे नाव तुम्ही दिलात, तर ते सगळं जग तेच वापरेल. आणि अन्य भाषेतून काही जर आलेलं असेल, तर साहजिकच आहे, सगळ्या जगावर तिथून संशोधन आलेल्या कारणानं तेच शब्द पुढे पुढे रूढ होत जातील. म्हणून ज्ञानभाषा बनवण्यासाठी संशोधनही आवश्यक आहे. नवीन नवीन संशोधन, नवीन नवीन एखादा म्हणजे विचार मांडणे, हे सगळं आवश्यक आहे. पण असं जरी झालं तरी वरचे वर या सोशल मीडियामुळं, या संगणकामुळं जग एकत्र येत चाललेलं आहे. आणि त्याच्यामुळे एकमेकावर परिणाम होणे, एकमेकाचे शब्द देवाणघेवाण करणे आणि हे सगळं साध्य करत करत ज्ञान भाषा, आपली भाषा, मातृभाषा ही ज्ञान भाषा बनवणे, हा समन्वय आपल्याला साधावा लागणार आहे. याच्यात फार अट्टहास करणे आवश्यक नाही. जर आपण फार अट्टहास करत बसलो तर ते जिकिरीचं होऊन जाईल. त्याच्यामुळं ज्ञानभाषा बनवत असताना जे परंपरेनं चालत आलेले शब्द आहेत, नाम आहेत, ते घ्यायला काही हरकत नाही. तुम्ही अट्टहासानं म्हणजे एखादी गोष्ट पतपेटीच म्हणू नका. बँक म्हणलात तरी चालेल. पतपेटीच मला म्हणायला असं नाही. बँक म्हणा, काही हरकत नाही. तो इंग्रजी शब्द असला तरी तुम्हाला नॉलेज देताना, दुसऱ्यांना समजून सांगताना, आता नॉलेज हा शब्दही वापरलेला आहे ज्ञानाच्या ऐवजी. थोडं असं बहुत चालू शकतं. म्हणजे ही जी लवचिकता आहे ज्ञानभाषा बनवताना, तर ही लवचिकता असणं गरजेचं आहे. तरच एखादी भाषा ज्ञानभाषा बनू शकते. अशा मताचा मी आहे.
सर, यात अजून एक मुद्दा खूप महत्वाचा मला वाटतो. म्हणजे आपण स्वतः पीएचडी आहात, मी पण पीएचडी केलेलं आहे. मला तो खूप जवळचा विषय आहे. अ, आणि मला असं वाटतं की भाषेवरचं संशोधन, त्याचा अभ्यास हा खूप महत्वाचा आहे. त्यामुळे त्याला एक वेगळी चालना मिळते. या सगळ्या गोष्टी टिकवणं असो, त्या पुढे नेणं असो. पण पीएचडीचा आपला अनुभव काय सांगतो की पीएचडीचा दर्जा, कारण मी इंजिनिअरिंग किंवा सायन्स बॅकग्राऊंड मधून येतो, तर मी सांगू शकतो की जगात सगळीकडे सध्या यावरती चर्चा होते की पीएचडीचा दर्जा हा घसरतो आहे. म्हणजे विज्ञान इंजिनिअरिंग मध्ये पूर्ण जगात, संपूर्ण जगात असे अनेक लोक आहेत की जे इंजिनिअरिंग मध्ये किंवा फिजिक्स मध्ये पीएचडीच्या घसरत्या दर्जाबद्दल जे बोलतात, ऍक्टिव्हली आपला विषय मांडतात. मला आपल्याकडून मराठी भाषेच्या संदर्भात हा विषय समजून घ्यायचा आहे की याबद्दल आपलं काय मत आहे. पीएचडीचा दर्जा हा घसरतो आहे का? नाही, आता या बाबतीत मला असं म्हणायचंय की याच्यासाठी शासन देखील कारणीभूत आहे. ते कसं सांगतो की प्राध्यापक पेशामध्ये तुम्हाला प्लेसमेंट पाहिजे असेल तर युजीसीनं काय निकष लावलेला आहे, पीएचडी करा तुम्ही. आणि मग प्लेसमेंटसाठी आवश्यक म्हणून पीएचडी करणं आलंच. आणि मग अट्टहासानं पीएचडी करणे आणि एखादं आवड म्हणून संशोधन करणे याच्यात फरक तर असणारच. मला प्लेसमेंट पाहिजे, मला प्रमोशन पाहिजे, मला वरचं पद पाहिजे म्हणून मी संशोधन करतो. आणि मला एखाद्या विषयाची आवड आहे, अजून त्याच्यामध्ये काहीतरी नवीन शोधून काढायचे म्हणून संशोधन करणं, या दोन गोष्टी मूलभूत फरक तर आहेच. तर दर्जा घसरणं असं जर तुम्ही म्हणता तर दर्जा घसरला हे या कारणामुळे असू शकेल. शासनानं संशोधनासाठी असे खास निकष लावू नये. हा, संशोधन करताना तुम्ही अनुदान द्या, संशोधन करत असताना खर्च येतो, फील्डवर करावं लागतं, प्रयोगशाळेतली काही साधनं उपलब्ध करून प्रयोगशाळेतलंही म्हणजे तुम्हाला प्रयोग करावे लागतात. हे सगळं खर्चिक बाब आहे, अनुदान द्या. पण त्या जो संशोधन करतो आहे त्याचं प्लेसमेंट, त्याचं म्हणजे प्रमोशन, हे सगळं तुम्ही जर पीएचडीचं निकष ठेवलात तर संशोधन व्यवस्थित होणार नाही. म्हणजे दर्जा घसरलाय असं तुमचं जर मत असेल तर या कारणामुळे घसरलेला असेल. पण याचा अर्थ सरसकट सगळेच पीएचडी किंवा सगळं संशोधन असं होत नाही. खरोखरच संशोधन करण्यासाठी चिकाटी लागते, संशोधक वृत्ती लागते, चिकित्सा लागते आणि असं करणारे आहेत. अशा दृष्टिकोनातून पीएचडी आजही होत आहेत. परिश्रमपूर्वक संशोधन करून नवीन निष्कर्ष जगापुढे मांडणारं संशोधन देखील आज होत आहे. नाही असं नाही. सरसगट हे विधान अयोग्य आहे. दर्जा घसरतोय सरसगट नाही, काही प्रमाणात घसरला असेल तर निव्वळ हे कारण आहे की तुम्ही संशोधन आणि तुमचं प्रमोशन याची सांगड घालू नका. संशोधनाला संशोधनच ठेवा. हा, तुम्हाला दुसरी निकष आहेत प्रमोशन देण्यासाठी, तुमची सेवा, तुमचे सीआर कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट, तुमचं म्हणजे अध्यापन, अध्ययन, याच्यातलं हे सगळं लावा. तुम्ही जे क्रायटेरिया लावायचं आहे, ते जे निकष लावायचे ते लावा. पण संशोधनाचा आणि प्रमोशनचा खरंच लावू नका. कारण पूर्वीच्या काळी जे जे साहित्य निर्माण झाले ते एका अर्थानं संशोधनच होतं, नवीनच शोध होता, नवीनच तत्वज्ञान होतं. त्या लोकांनी काही कुठंतरी आर्थिक लाभ होईल म्हणून किंवा कुठंतरी प्रमोशन मिळून म्हणून ते संशोधन केलेलं नाही. नवीन नवीन शोध लागलेले आहेत. शून्याचा शोध आपल्याकडे लागला, गणिताचा शोध, म्हणजे बरेच सिद्धांत आपल्या भारतामध्ये लागलेले आहेत. काही त्या सगळ्या पूर्वीच्या संशोधकांनी काही कुठंतरी आपलं म्हणजे व्यक्तिगत फायदा होईल म्हणून ते संशोधन केलेलं नाही. अगदी आवड आहे म्हणून तुम्ही जर असं जर ठेवलात, तुमची प्रवृत्ती, तुमची आवड आहे, तुम्ही संशोधन करा आणि त्या संशोधनाला चालना देण्यासाठी अनुदान द्या, त्याला सवलती द्या, त्याला म्हणजे अनुकूल वातावरण तयार करा, चालू शकेल. मग दर्जा घसरला असं आपल्याला म्हणता येणार नाही.
आणि जे खरेच संशोधक आहेत ते संशोधन करतील. आणि मला अजूनही परत म्हणायचंय की सरसगट हे विधान चुकीचं आहे. संशोधन करणारे लोक आहेत, चिकाटी आहे त्यांच्याजवळ, परिश्रमपूर्वक ते संशोधन करतात आणि परिश्रमपूर्वक निष्कर्ष जगाच्या पाठीवर ते आणतायत. आजही ते घडत आहे. एवढंच मला या बाबीत सांगावंसं वाटतं. मग सर, हे संशोधन करण्यासाठी काय मोटिवेशन असतं किंवा काय प्रेरणा असते? म्हणजे जनरली मराठीमध्ये लोक संशोधन का करतात? इतिहास समजून घेण्यासाठी किंवा एखादा विषय पुढे आणण्यासाठी काय प्रेरणा असते मुलांमध्ये संशोधन करताना? नाही, आता विज्ञानमध्ये संशोधन करणे आणि सामाजिक विषयात म्हणजे समाजशास्त्रीय विषयात संशोधन करणे आणि भाषेमध्ये संशोधन करणे हे वेगवेगळे प्रकार आहेत. विज्ञानामध्ये संशोधन करणं म्हणजे नवीन काहीतरी शोध लावणंच आहे प्रत्यक्ष. समाजशास्त्रीय संशोधन हे एखादा सिद्धांत मांडणं किंवा चळवळ कशी चालली, त्याचं काय काय आउटपुट आलं हे. आता भाषेच्या दृष्टिकोनातून संशोधन करणं म्हणजे काय की भाषा ही प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. आज आपल्या मराठी भाषेच्या बाबतीत बोलायचं असेल तर यादवकालीन भाषा आहे, मध्ययुगीन शिवकालीन भाषा आहे, नंतर इंग्रज राजवटीतील भाषा आहे आणि आजची आधुनिक भाषा आहे. असे मराठी भाषेच्या बाबतीत बोलता येईल. तर भाषा ही बदलत जाते. भाषा बदलण्याची अनेक कारणं असतात. एक तर संस्कृती तंत्रज्ञान बदलत जातं, विज्ञानामध्ये वर्षेवर सुधारणा होत जातात, राहणीमान वेगवेगळं होत जातं आणि काळानुरूप जसं नदी वाहत 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 पुढे जात असताना तिचं रूप पालटतं, भाषेचं पालटतं. त्याच्यामुळं उगम स्थळावर नदी कशी आहे हे शोधण्यासाठी प्राचीन काळामध्ये तुम्हाला भाषा संशोधक म्हणून जावं लागणार. आणि प्राचीन भाषेचे, मध्ययुगीन भाषेचे अनेक पैलू भाषा संशोधनातून समोर येऊ शकतात. म्हणून भाषा संशोधन आवश्यक आहे. त्याचबरोबर एखादी कलाकृती निर्माण ज्यावेळेस लेखक करतो तर त्याच्या अनेक प्रेरणा असतात. काही वाङ्मय हे भक्ती प्रेरणा आहे म्हणून केलं जातं. काही वाङ्मय हे काहीतरी मोटिवेट करायचं, कुठंतरी एक चालना द्यायची म्हणून निर्माण केलेलं असतं. काही वाङ्मय हे एखादी चळवळ कशी आहे ते सांगणार असतं. काही वाङ्मय हे विशिष्ट काळची इतिहास सांगणारं देखील वाङ्मय असतं. म्हणजे विविध गोष्टी वाङ्मयामध्ये असतात. तर नेमकं काय आहे, कसं आहे, त्या वाङ्मयाचं स्वरूप काय आहे आणि त्या वाङ्मयाचा प्रभाव तत्कालीन समाजावर आणि एकूण भाषेवर कसा पडला हे पैलू जाणून घेणं देखील महत्वाचंच आहे. आणि म्हणून भाषेच्या दृष्टिकोनातून संशोधन करणे आणि आता साहित्य कलाकृतीवरही संशोधन आवश्यक आहे. आता कवीच्या बाबतीत तर जो न देखे रवी तो देखे कवी म्हणतो. एकाच कवितेचे अनेकही अर्थ लागतात. खरं. ग्रेसची कविता समजता म्हणजे अनेक पदर त्या ग्रेसच्या कविते, जी एक कुलकर्णीची कथा, गूढ कथा. खरं. तर अगदी मला आठवतं की मला वाटतं मी कधीतरी नारायण सुर्वेंची कविता वाचत होतो आणि मला त्याचे संदर्भ लक्षात येत नव्हते. आपण सांगितलं की ती मला नेमकं आठवत नाही, पण कामगार चळवळीच्या बॅकग्राऊंडची किंवा त्या संदर्भातली कविता आहे. सो हे समजल्याशिवाय ती कविता समजत नाही किंवा ती सामाजिक चंद्र पाहण्यामध्ये हाय आता आयुष्य गेलं आहे की नाही. तो नारायण सुर्वे यांचंच म्हणजे एका कवितेतून व्यक्त झालेला आशय आहे. भाकरीचा चंद्र म्हणजे पूर्ण भाकर कधीच पाहायला मिळाली नाही. म्हणजे आर्थिक विवंचना एवढी होती. आणि खरोखरच आहे, एखाद्या लेखकाच्या कलाकृतीचा अभ्यास करत असताना त्या लेखकाच्या जीवनाचाही अभ्यास करणं आवश्यक आहे. जसं अनुवादाच्या बाबतीत मी बोललो. आता नारायण सुर्वे यांचं जीवन चरित्र जर पाहिलं तर डोळ्यातून पाणी येईल अशा प्रकारे. गंगाराम सुर्वे नावाचा एक गिरणी कामगार रात्रपाळी करून घरी परतत असताना एका उकिरड्यावर
रडण्याचा आवाज आला बालकाचा आणि तो जाऊन पाहतात, तो काय एक बालक दिसलं नुकतंच जन्मलेलं, आणि ते घरी घेऊन आले. बघा, म्हणजे अशा याच्यातून जन्म झालेला नारायण सुर्वे कामगार वस्तीमध्ये सगळं जीनं त्या माणसानं उपभोगलेलं. मग त्याची कविता वाचत असताना भाकरीतला चंद्र शोधण्यात हयात गेली, साहजिकच आहे, कारण पूर्ण भाकरच पाहायला मिळाली नाही. हे महत्वाचं आहे. म्हणजे त्याचबरोबर आता तुमचंच नाव लिहा, नारायण सुर्वेचाच उल्लेख निघाला म्हणून सांगतो की एक झोपडपट्टीतली बिचारी महिला मायमाऊली आपल्या लेकराला घेऊन शाळेमध्ये दाखला घ्यायला येते, नाव घालायला येते. तर साहजिकच मास्तर म्हणतो, मुलाचं नाव ती सांगते, त्याच्या वडिलाचं नाव सांग म्हणते. आता ती माऊली काय सांगणार, ती पेशाच असते. कोणाचं नाव सांगू, कोणाचं? मास्तर तुमचंच नाव लिहा म्हणते. म्हणजे ती अपरिहार्यता, त्याचं अस्तित्व असहाय्यपण, खरंच अपत्य आहे, पोटचं पोरग आहे, पण बापाचं नाव सांगता येत नाही. हे जे दुःख आहे, ही जी वेदना आहे, ती वेदना नारायण सुर्वेंनी आपल्या कवितेतून किती उत्कृष्टरित्या प्रकट केलेली आहे. म्हणजे अशी जे गोष्टी आहेत संशोधनातून म्हणा किंवा समीक्षेतून आले पाहिजेत. कारण शेवटी कसं आहे, आजचा हा जो युवक वर्ग आहे वाचनापासून दूर चाललेला आहे, तर मराठी वाङ्मयातलं, मराठी साहित्यातलं हे जे पूर्वापार चालत आलेलं जे काही आहे ते दाखवण्यासाठी देखील संशोधन आवश्यक आहे, मराठी आपल्या भाषेच्या दृष्टिकोनातून. कारण भाषा ही प्रभावी आहे, फार पूर्वी काळापासून चालत आलेली, आणि पूर्वी काळापासून असलेलं दुःख, असलेलं आनंद, असलेलं संस्कृती, सगळं जे काही संचित आहे, हे संचित जगापुढे आलं आणि आजच्या पिढीनं वाचलं तरच कळणार आहे, नाहीतर संशोधन नाही केलं तर कुठं कळणार. खरं म्हणजे व्हॉट्सअप झालं, तुमच्या मोबाईलवरचं सगळं जे तंत्र, मान्य आहे, हे चांगलं आहे. नवीन नेट मुळे आज नाही ते आपल्याला, म्हणजे आपण ज्ञान घर बसल्या घेऊ शकतो. तुमचं डोक्यामध्ये नाही पण बोटामध्ये ज्ञान आलेलं आहे. तुम्ही सगळे पुस्तकं अवेलेबल आहेत तुम्हाला. खरं, हे सगळं जरी झालं तरी जे पूर्वीच आहे ते मुद्रित स्वरूपातलं आहे, सगळं अजून काही आलेलं नाही. ते सगळं आणण्यासाठी भाषेमधलं संशोधन आवश्यकच आहे. खरं, हे संशोधन जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत पूर्वसंचित आपल्याला काहीही मिळणार नाही. आणि जे पूर्वीचं आहे ते हळूहळू त्याचं दर्शन होण्यासाठी देखील भाषेतलं संशोधन आवश्यक आहे. आणि हे संशोधन झालंच पाहिजे, तरच भाषा पुढे सरकत असते, असं माझं मत आहे. खरंय, निश्चितच. सर, आपण मराठी भाषेशी संबंधित, संस्कृतीशी संबंधित अनेक विषयांवरती आज आम्हाला मार्गदर्शन केलं. जाता जाता आपल्या निर्धार, आपला काव्यसंग्रह प्रसिद्ध आहे, त्यातली एखादी कविता जर आम्हाला ऐकवता आली तर चेरी ऑन टॉप असं इंग्लिशमध्ये म्हणतात, असं होईल. एक छोटीशीच कविता म्हणतो. ही साहजिकच आहे. ही कविता कसं असते, माणसाच्या आयुष्यामध्ये असे बरेच क्षण येतात की त्यावेळेस बाहेरचं कोणी आपल्याला प्रेरणा देऊ शकत नाही किंवा कोणी मदतीचा हात देऊ शकत नाही. आपलं मनच खंबीर असलं पाहिजे आणि आपल्या मनानंच आपल्याला निर्धारानं समोर जाण्याचा संदेश दिला पाहिजे. म्हणजे आपलं मनच आपल्याला धीर देऊ शकते, आपल्याला प्रेरणा देऊ शकते, धाडस देऊ शकते. तर असा प्रसंग आयुष्यात, प्रत्येकाच्या आयुष्यात केव्हा ना केव्हा तरी येतो. आणि माझ्यावर जेव्हा प्रसंग आला त्यावेळेस ही कविता जन्म घेतली आहे. कविता सुरुवात करतो. सगळ्या स्वप्नांचा चक्काचूर झाल्यावर असं रडायचं नसतं. सगळ्या स्वप्नांचा चक्काचूर झाल्यावर असं रडायचं नसतं. जे होईल ते आनंदानं उपभोगीत, नवीन काहीतरी
शोधायचं असतं. आल्हाददायक रात्री चंद्रानं दिलेले चटके कुणाला सांगायचे नसतात. आल्हाददायक रात्री चंद्रानं दिलेले चटके कुणाला सांगायचे नसतात. किती तारका उल्का बनून अंगावर कोसळल्या त्या कधीच मोजायच्या नसतात. चंद्राचे चटके सहन करीत तारकांच्या उल्का अंगावर झेलीत पहाट होईल या आशेवर जिद्दीनं पूर्वेकडे चालायचं असतं. सगळ्या स्वप्नांचा चक्काचूर झाल्यावर असं रडायचं नसतं. दुःख हे हिरव्यागार गवतातून फुसफुसत येणाऱ्या नागासारखे असते. दुःख हे हिरव्यागार गवतातून फुसफुसत येणाऱ्या नागासारखे असते आणि आपल्या जीवनाची पाऊलवाट ही त्या गवतातूनच जाणारी असते. आपण नागाला आणि नाग आपल्याला चुकणार नाहीत कधीच. आपण नागाला आणि नाग आपल्याला चुकणार नाहीत कधीच. म्हणूनच त्या नागाच्या नागफणीवर नाचणाऱ्या कृष्णाला पाहायचं असतं. सगळ्या स्वप्नांचा चक्काचूर झाल्यावर असं रडायचं नसतं. व्यथा ही वातावरणात सर्वत्र भरलेली आहे. व्यथा ही वातावरणात सर्वत्र भरलेली आहे. तिचा मारा चहूबाजूनी अटळ आहे. म्हणूनच त्या व्यथेला कधीच पाठमोरं व्हायचं नसतं. सगळ्या स्वप्नांचा चक्काचूर झाल्यावर असं रडायचं नसतं. जे जे होईल ते आनंदानं भोगीत नवीन काहीतरी शोधायचं असतं. नवीन काहीतरी शोधायचं असतं. वा, धन्यवाद रत्नाळीकर सर. खूप छान वाटलं आपल्याशी बोलून. आपण एक एक विषय इतक्या सहजपणे आमच्या समोर मांडलात, आम्हाला मार्गदर्शन केलं. मी आपल्या चॅनलचा खूप आभारी आहे, कारण तुम्ही मला आपलं मत, आपली भूमिका मांडण्याचा आणि माझ्या मराठीतून किंवा मराठीविषयी बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली. खरं म्हणजे मराठी वाङ्मयाच्या बाबतीमध्ये वाङ्मयाचा इतिहास जो आहे त्याच्याबद्दल मी फार जुजबीपणे बोललो, कारण सविस्तरपणे बोलण्या इतका वेळ नव्हता. त्याचबरोबर माझ्या बोलण्यामध्ये अनेक उणिवा असू शकतात. या उणिवा, या कमतरता मान्य करून मला आपण क्षमा करता. आणि मी जे काही मत मांडलं ते मत मी माझ्या अनुभवातून मांडलेलं असल्या कारणामुळं आणि हे मत, माझी भूमिका आपण शांतपणे पूर्णपणे ऐकून घेतलात याबद्दल मी सर्व रसिक मंडळीचाही अत्यंत आभारी आहे. परत एकदा मराठी भाषा गौरव दिनाच्या माझ्या सगळ्या मराठी बांधवांना, भगिनींना शुभेच्छा देतो आणि अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल मी सगळ्या मराठी माणसाचं, रसिकांचं अभिनंदन देखील करतो. नमस्कार, धन्यवाद. ऑडियन्सला विशेष धन्यवाद की शेवटपर्यंत हा भाग आपण पाहिलात. मराठी भाषा टिकवणं, ती जपणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. हा एक छोटासा प्रयत्न होता की मराठी भाषेचं महत्व, केवळ भाषेचं महत्व नाही तर त्यातले करिअर्स, त्यातले वेगवेगळे आयाम समजून घेणं, हा या भागाचा उद्देश होता. सो पुन्हा एकदा धन्यवाद आणि स्टे ट्यून. थँक्यू.